श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 पुंडलिकावल्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि शंभु पार्वतीश्वर महादेव। श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ शुक्र बृहस्पति पंचायताने स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता भक्त तुचितु देव श्री रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावल्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। देखोनी चित्रकूट पर्वत अत्यंत हरिकला भरत देखावया श्री रघुनाथ उल्हास अद्भुत सर्वांशी। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान असणारे भरतजी वशिष्ठ सद्गुरू आहेत। भरतजी आहेत असणारी कौशल्या सुमित्रा माता सर्व असणाऱ्या प्रजेसहित त्या ठिकाणी भरत भेटीला असणाऱ्या राम भेटीला भरत त्या ठिकाणी आलेला आहे। चित्रकूट असणारा पर्वत त्या ठिकाणी पाहिला गेला आणि चित्रकूट पर्वत पाहिल्याबरोबर भरताला अतिशय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे। मन उल्हासित झालेला आहे आणि हा पर्वत तर पाहिलाच पाहिला, पण या चित्रकूट पर्वतावर जो माझा असणारा श्रेष्ठ भाऊ त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहे त्याला पाहण्यासाठी
अतिशय असणार त्या ठिकाणी आणि मनाला हरिका आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. कवा एकदा माझ्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं आणि श्रीमुख त्या ठिकाणी पाहिन अशी अवस्था भरताची त्या ठिकाणी झालेली आहे. सेना शृंगारिली मनोहर वीरे केले नाना शृंगार गरजत घेऊनी गजबार भरत सत्वर चालिला. मग सर्व असणारी सेना आहे ही सेना त्या ठिकाणी सज्ज केली. आपलं सर्व वाद्य त्या ठिकाणी सज्ज केलेलं आहे. असणाऱ्या घोड्याला असणाऱ्या हत्तीला साज श्रृंगार त्या ठिकाणी घातलेला आहे आणि हत्तीवर घोड्यावर बसून सर्व असणाऱ्या सेनेसहित आणि भरतजी चित्रकूट पर्वताकडे त्या ठिकाणी तत्परतेने मला जाऊ लागले. कोई ते कातिया गुराडे वनछेदिती सैन्य पुढे वेगी भूमी सज्जती माती एडे गजरथ घोडे चालावया. मग पुढं काही असणारं सैन्य आहे असणाऱ्या भरतजीच्या रथाच्या पुढं आणि त्या सैन्याने हातामध्ये असणारा त्या ठिकाणी भाला घेतलेला आहे. कुऱ्हाडी त्या ठिकाणी घेतलेला आहे. कोयतं घेतलेलं आहे. कशासाठी घेतलेलं आहे तर पुढं मार्गक्रमण करत असताना जे वाटेमध्ये अडथळे या वनातील झाडांची असणारी जाळे त्या ठिकाणी मार्ग रोधन केलेला आहे. ही रोधन काढण्यासाठी वाट सुस्पष्ट करण्यासाठी हे कोयतेकार असणारे कुऱ्हाडी घेऊन आणि पुढे जाऊ लागलेले आहेत. असणाऱ्या झाडाच्या वेली त्या ठिकाणी कापून वाट सरळ त्या ठिकाणी करू लागलेले आहेत आणि अशी असणारी ही भूमी आहे जी भूमी जात असताना कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये अशी स्वच्छ असणारी ही वाट भूमी आणि हे असणारे मार्गस्थ त्या ठिकाणी करू लागले. अश्वगजांचा कडकडाट रथ चालिले गडगडाट सैन्य चालता न पुरे वाट रजे वैकुंठ व्यापिले. मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे घोडे ज्या रथाला असणारे घोडे आहेत ते रथ म्हणजे त्या ठिकाणी गडगड आवाज करत म्हणजे मार्गक्रमण करू लागलेले आहेत आणि रथ जात असताना आवाज करत जात असताना त्या ठिकाणी रस्त्यावर असणारी धूळ त्या ठिकाणी ओढू लागलेली आहे. एवढं सैन्य टाकलेलं आहे रस्त्यावर. त्या रस्त्यावर वाट त्या ठिकाणी अपुरी पडायला लागली. एवढं घनदाट सैन्य आणि भरता समावेत चित्रकूट पर्वताकडे म्हणजे निघू लागलेलं आहे. चरण रजा अति उद्भट लोक लोकांतर त्या जोनी स्पष्ट ठाकोनी जावे वैकुंठ हा नेट पाट रजाचा. मग एवढं असणारं मार्गक्रमण करत असताना रस्त्याची धूळ एवढी उडालेली आहे त्या धुळीला सुद्धा एवढा आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे की मी आता इथं म्हणजे या धरणीवर त्या ठिकाणी न थांबता असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा गुणगान करत वैकुंठाच्या ठिकाणी पोचावं असं या धुळीतील रजकणाला त्या ठिकाणी वाटू लागलं. म्हणून एवढी धूळ आहे एवढा गडगडाट त्या ठिकाणी आहे. रामनामाचा जयघोष करत त्या ठिकाणी आणि सैन्य म्हणजे चालू लागलेला आहे. गज गरजती गहिरे वारु हिंसती एकसरे तुरे वाजती अपारे गिरा गंभीर वीर गरजती. मग काही दिशांना दुमदुमणारा आवाज त्या ठिकाणी वीरांच्या मुखातून निघू लागलेला आहे. तसेच आनंदाने असणारे घोडे सुद्धा त्या ठिकाणी किंकाळ्या मारू लागलेले आहेत. हत्तीच्याही मुखातून आवाज त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. अशी असणारी सुशोभित असणारं शोभा त्या ठिकाणी आणि म्हणजे असणाऱ्या चित्रकूट पर्वताकडे जात असताना भारताच्या सैन्याचा होऊ लागलेला आहे. निशान बेरी वाजंत्रे ढोल ढमके बुरुंगे घोरे तडक फुटले कसरे गिरी कंदरे दुमदुमली. मग असणाऱ्या त्या ठिकाणी नाना प्रकारचं वाद्य आहे आणि ते वाद्यही त्या ठिकाणी वाजू लागलेलं आहे. त्या वाद्यांचा आवाज दाही दिशेला त्या ठिकाणी गिरी कंदरामध्ये असणाऱ्या गिरी कपाटामध्ये त्या ठिकाणी आणि म्हणजे घुमू लागलेला आहे. ऐकता श्रीराम सौमित्र भरत सेनेचा नाद थोर दुमदुमले गिरी कंदरा श्वापदे क्रूर गजबजली. मग एवढा आवाज त्या ठिकाणी झालेला आहे आणि या चित्रकूट पर्वताजवळ जे वन आहे त्या वनामध्ये जे असणारे पशु पक्षी आहेत त्या ठिकाणी ते पशु पक्षीही गजबजले गेले दचकले गेले आणि तोच आवाज असणाऱ्या प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाने म्हणजे ऐकला गेला. नादन समाये गगनी नादे कंपायमान अवनी श्वापदे पळती जीव घेऊनी पक्षी त्रासोनी कलकिलती. मग एवढंच नाही ह्या आवाजाचा ह्या असणारा म्हणजे त्या ठिकाणी
काही दिशेला ज्या वेळेस घुमू लागला त्यावेळेस वनामध्ये असणाऱ्या वनचहर त्या ठिकाणी भिवू लागलेले आहेत, धाक घेऊ लागलेले आहेत, काहीतरी आपल्यावर संकट आलं म्हणून त्या ठिकाणी पळू लागलेले आहेत. असणाऱ्या त्या ठिकाणी पशु पक्षी ही किलकिल त्या ठिकाणी करू लागलेले आहेत, धरणी कंप त्या ठिकाणी करू लागलेले आहेत, थरथर असणाऱ्या आवाजानं धरणी सुद्धा म्हणजे कापू लागलेले आहेत. व्याघ्र पळाले सांडोली जाळी, वराह दडले मही बिळी, सरपरी घाले वारुळी, दडी पातळी ती दिदली. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे असणारी जी म्हणजे ज्यांना असणाऱ्या गाड्यात म्हणजे ही पृथ्वी धरलेली आहे ते असणारे वराह सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी दचकले गेले, ते सुद्धा असणारं म्हणजे असणारे त्या ठिकाणी लपून म्हणजे बसू लागले. आणि असणाऱ्या वनामध्ये जे असणारे हिंस्र पशु आहेत त्या ठिकाणी वाघासारखे ते वाघ सुद्धा असणारं त्या ठिकाणी वन सोडून पळून जाऊ लागले. असणारे सर्प सुद्धा त्या असणाऱ्या आवाजानं असणाऱ्या बिळात जाऊन त्या ठिकाणी लपू लागले. तीही लोक असणारं त्या ठिकाणी म्हणजे दणानून जाऊ लागलेला आहे. तरसत घरा मृग मुंगसे, धाके पळती अपैसे, जळीचे खळबळले मासे, भूते आक्रोशे दुगदुगती. मग त्या ठिकाणी म्हणजे असणारं तरस तगर मुंगस म्हणजे ही असणाऱ्या वनामधली जी असणारी म्हणजे त्या ठिकाणी प्राणी आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी भीतीनं पळू लागलेले आहेत. असणाऱ्या जळामध्ये रहिवास करणारे जे मासे आहेत ते मासे सुद्धा खवळले गेले, त्या माशाला सुद्धा भीती त्या ठिकाणी होऊ लागली आणि तीही असणार लपवून बसण्याचा विचार त्या ठिकाणी करू लागली. सर्व असणाऱ्या भूतानी जी जीवमात्रा आहे त्या जीवमात्राने आपला असणारा प्राण कसा त्या ठिकाणी बचवावा वाचवावा असा असणारा धाक आणि आवाजाचा म्हणजे त्या ठिकाणी घेतला गेला. ऐकता धाकाची दनदन, अस्वले विसरली गुणगुण, तीही पळाली जीव घेऊन, कंदरारण्य टाकिले. मग म्हणजे याच असणाऱ्या वनामध्ये असणाऱ्या अस्वल आहेत ते अस्वल म्हणजे गुणगुण गुणगुण म्हणजे त्या ठिकाणी करत होती. ती अस्वलाने सुद्धा आपलं गुणगुण करायचं त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि हा आवाज ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी ती हे असणारं अरण्य सोडून त्या ठिकाणी आणि म्हणजे दुसरीकडे पळून म्हणजे जाऊ लागली. धाके पळती नरवानर, पळती वनगजाचे भार, सिंहासी धाका लागला थोर, मारू कुंजर विसरले. मग एवढंच नाही असणारं म्हणजे त्या वनामध्ये राहणारे नर पुरुष आहेत त्या ठिकाणी, वानर आहेत त्या ठिकाणी. एवढंच नाही जे वनामध्ये रहिवास करणारी हत्ती आहे त्या हत्तीने धाक त्या ठिकाणी घेतला गेला. सिंह हे भीतीनं गर्भगळीत त्या ठिकाणी झाले आणि असणाऱ्या हत्तीला मारायचं हे असणारं त्या ठिकाणी सिंह विसरले गेले आणि या आवाजाला भिवून म्हणजे त्या ठिकाणी पळू लागले. धाके पळती रानमैसे, पळता मागे पुढे न दिसे, रानगाई पळती आक्रोशे, आणि ती वत्से हंबरडे. मग एवढा आवाज त्या ठिकाणी दणानून जाऊ लागला. त्या वनामध्ये वनचहर असणाऱ्या रानमशी आहेत त्या रानमशीही आपला जीव घेऊन त्या ठिकाणी पळू लागल्या. माग पुढे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं गेल्या. एवढी भीती त्या ठिकाणी घेतली. रानगाई मोठमोठ्यानं आरडत वरडत म्हणजे त्या ठिकाणी आणि पळू लागल्या. त्यावेळी त्यांची असणारी वासरं सुद्धा त्या ठिकाणी हंबरडा फोडून आपल्या असणाऱ्या गाई माग आणि म्हणजे पळू लागलेले आहेत. वनौके कापती चळचळी, वटवागुळेरी गती डोली, वृक्ष उन्मळूनी समोळी, देती आरोळी भयाची. आणि त्याच वनामध्ये असणाऱ्या ज्या झोपड्या आहेत त्या ठिकाणी त्या झोपड्या सुद्धा असणाऱ्या थरथर म्हणजे त्या ठिकाणी कापू लागलेल्या आहेत. ज्या झाडाला आपलं उलट टांगलेलं आहे अशा असणारी जी वट वागळ आहे त्या ठिकाणी ती वट वागळ सुद्धा त्या ठिकाणी भीतीनं गर्भगळीत झाली आणि एवढा आवाजाचा नाद त्या ठिकाणी घुमला गेला. त्या नादानं भली मोठी झाडं सुद्धा मुळ्यासहित म्हणजे उपडून जमीन दोस्त त्या ठिकाणी होऊ लागली. द्विजवरांचे शिष्य बहुत, धाके चळचळा कांपत, एका दोत्रामध्ये मुतत, एका आधावत होसरले. पण त्या ठिकाणी असणारी ब्राह्मण मंडळी होती, काही शिष्य असणाऱ्या ब्राह्मण मंडळीचे शिष्य त्या वनामध्ये राहत होते ते सुद्धा असणार थरथर कापू लागले. एवढं गर्भगळीत झालं त्या ठिकाणी की आपलं आपण त्या ठिकाणी काय करतो याचं भान सुद्धा त्या ठिकाणी राहिलं नाही. एवढं म्हणजे असणारं ते वन सोडून पुढे म्हणजे त्या ठिकाणी आवाजाच्या भीतीनं त्या ठिकाणी पळून म्हणजे जाऊ लागले. धाक घेतला उद्भट, दात वाजती खटखट, एकांच्या धागे फुगले पोट, एकांचे कंठ शोकले.
मग एवढा त्या ब्राह्मण शिष्याने त्या ठिकाणी धाक घेतला गेला, पाणी मागायचं सुद्धा त्या ठिकाणी कळलं गेलं, नरडं कोरडं त्या ठिकाणी पडलं, असणारं पोट त्या ठिकाणी फुगलं गेलं, कंठातून शब्द सुद्धा बाहेर येईना गेला. एवढा त्रास, एवढं दुःख असणाऱ्या त्या शिष्यांना आणि म्हणले होऊ लागलं. ब्राह्मण शांती पाठा जपती तरी धीर धरुणा शकती चित्ती सांडोनी या श्री रघुनाथा प्रती पळाले समस्त गुहे माझी. मग त्या वनामध्ये राहणारे ब्राह्मण मंडळी अखंड शांती पाठ करणारे होते, वेद पठण करणारे ब्राह्मण त्या ठिकाणी होते. ती सुद्धा म्हणजे असणारा धीर म्हणजे त्या ठिकाणी धरू शकले नाही. ती सुद्धा असणाऱ्या प्रभू रामचंद्राला तिथंच म्हणजे त्या ठिकाणी सोडले ना, आपला असणारा जीव कसा वाचवावा याच्या भीतीनं गुहेमध्ये म्हणजे जाऊन लपू लागले. दिशांचे पार विद्याधरा आणि किन्नरा धाके लंघिती दिशांचे पार नादे त्रासिले दुर्धरा वनीचे वंचरा पळाले. मग एवढंच नाही, जे विद्येमध्ये प्रवीण असणारे विद्याधर आहेत, किन्नर त्या ठिकाणी, त्यांनी असणारा धाक त्या ठिकाणी घेतला, धाई दिशाला त्या ठिकाणी पसरू लागले आणि एवढा आवाज त्या ठिकाणी कानावर पडल्याबरोबर वनातील वनचर सर्व वन सोडून त्या ठिकाणी पळून जाऊ लागले. नादे बिल्ला पळाले धाकेसी ते सांगती श्रीरामासी वेगी पळवासी तेसी आले वनासी परचक्र. मग तिथं काही असणारी म्हणजे भिल्ल जमात त्या ठिकाणी होती, भिल्ल लोक त्या ठिकाणी होती. लगेच एवढा धाक त्या ठिकाणी घेतला, ह्या वनात राहणं योग्य त्या ठिकाणी नाही, आपण या असणाऱ्या प्रभू रामचंद्राला सावध करावं, पळून जाण्यासाठी सांगावं म्हणून रामाकडे त्या ठिकाणी गेले आणि प्रभू रामचंद्राला सांगू लागले, रामा असणाऱ्या सीतेला लवकर म्हणजे आपल्या असणाऱ्या जवळ त्या ठिकाणी घ्या आणि हे वनचक्र सोडून म्हणजे त्या ठिकाणी लांब म्हणजे कुठंतरी निघून जावा. या वनावर असणारं शत्रूचं चक्र म्हणजे त्या ठिकाणी येऊ लागलेलं आहे, असे असणाऱ्या रामाला भीती त्या ठिकाणी आणि सांगू लागलेले आहेत. जानकी देखोनी सुंदरी हिरोनी नेतिली क्षणा माझारी इसी तुम्ही धरोनी करी गिरिकंदरी दिगावे. आणि ती भिल्ल लोक प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले आहेत, रामा तुमची असणारी पत्नी सीता अतिशय सुंदर आहे, त्या ठिकाणी रूपवान आहे, स्वरूपवान आहे त्या ठिकाणी, आणि ही असणारी परचक्र त्या ठिकाणी आलेलं आहे. असणाऱ्या सीतेचं हरण म्हणजे एका क्षणात करून त्या ठिकाणी घेऊन जातील, म्हणून म्हणजे तुम्ही हिला म्हणजे योग्य असणाऱ्या ठिकाणी असणाऱ्या गुहेत म्हणजे त्या ठिकाणी कुठंतरी म्हणजे घ्यावं, गुहेत जाऊन म्हणजे लपावं. तुम्ही अवघे दोघे जण जरी आहे ती धनुष्यबाण तरी किती का कराल अंगवण सैन्य दारुण आलेसे. मग एवढं महान सैन्य आहे म्हणजे त्या ठिकाणी आलेलं, ते सैन्य कुणालाही म्हणजे त्या ठिकाणी आवरणार नाही. आणि इथं तर तुम्ही म्हणजे फक्त राम आणि लक्ष्मण म्हणजे आहात त्या ठिकाणी, मग तुमच्याजवळ असणारं धनुष्य आहे, त्या धनुष्यानं तुम्ही आवरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करता, पण तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं सैन्य म्हणजे त्या ठिकाणी जास्त आहे. या सैन्यापुढे तुमची असणारी अंगवण म्हणजे त्या ठिकाणी कशी टिकणार आहे, म्हणून म्हणजे तुम्ही सीताबाईला घ्या आणि कुठंतरी म्हणजे सुरक्षित गुहेत म्हणजे त्या ठिकाणी लपून बसा. श्रीराम म्हणे गा लक्ष्मणा कोण्या रायाची हे सेना करीत आल्यासे गर्जना आणून मना मज सांगे. मग लगेच असणारं त्या ठिकाणी बिल्लाचं असणारं बोलणं प्रभू रामचंद्राने ऐकलं गेलं, मनाच्या ठिकाणी थोडा विचार त्या ठिकाणी केला. लक्ष्मणजीला बोलविलं, लक्ष्मणा हे असणारं सैन्य आलेलं आहे, या सैन्याचा मुख्य राजा कोण आहे, कुणाचं सैन्य आहे त्या ठिकाणी एवढी गर्जना करीत त्या ठिकाणी आलेली आहे. ही इतंभूत माहिती म्हणजे लक्ष्मणा लवकर म्हणजे घ्या मला म्हणजे सांगायला या. चतुरा सुमित्रा नंदना तू ओळखीसी राज्य चिन्ह कोण रावाला वना आणून मना मज सांगे. आणि लक्ष्मणा सुमित्रेचा नंदन असणाऱ्या लक्ष्मणा तू अतिशय चतुर चाणक्ष बुद्धीचा आहे त्या ठिकाणी, तू लवकर जा आणि हे जे असणारं सैन्य हे कुणाचं आहे ओळखण्याची क्षमता लक्ष्मणा तुमच्या अंगी त्या ठिकाणी आहे, म्हणून लवकर जावा. हा कोणता राजा कोण आहे त्या ठिकाणी सैन्य घेऊन आलेला आहे याचा तपास घ्या आणि मला म्हणजे सांगा. एवनी वाल्मिकाश्रमासी राजे भेटो येते त्यासी अथवा आले पारदेशी आणून मनासी मज सांगे. मग या असणाऱ्या
काही राजे म्हणजे त्या ठिकाणी वाल्मिकी ऋषीच्या भेटीसाठी येत असतात किंवा काही राजे असणाऱ्या वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठीही त्या ठिकाणी येत असतात. मग हे आलेलं सैन्य आहे, हे सैन्य घेऊन कोणता राजा म्हणजे कुठल्या कार्यासाठी त्या ठिकाणी कशासाठी येऊ लागलेला आहे याची माहिती घ्या लवकर म्हणजे मला सांगा. ऐकोनी श्रीरामाच्या वचना वंदनीया त्याचे चरणा सवेग पाहू आला सेना राजचिन्ह लक्षित. मग लगेच प्रभू रामचंद्राचं वचन प्रमाण त्या ठिकाणी मानलं गेलं. प्रभू रामचंद्राच्या चरणाचं वंदन असणाऱ्या लक्ष्मणजींनी केलं आणि तत्परतेनं कोणाचं सैन्य आलेलं आहे पाहण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहे सैन्य त्या ठिकाणी आणि लक्ष्मणजी पाहू लागले. देखो ध्वजंकी दशरथ हे तव राघव सेना समस्त वणिवदावया रघुनाथ सेनेसी भरत आलासे. मग लगेच असणाऱ्या सैन्यावर लक्ष्मणजींनी नजर त्या ठिकाणी मारली गेली. रथावर असणारा ध्वज आहे, त्या ध्वजावर असणाऱ्या दशरथ राजाचं असणारं म्हणजे त्या ठिकाणी चिन्ह आहे. मग ध्वजावर असलेलं हे चिन्ह आपल्याच राजा दशरथाचं त्या ठिकाणी आहे आणि हे तवा असणारी सेना म्हणजे त्या ठिकाणी राघव सेना आहे, राजा दशरथाची असणारी सेना आहे त्या ठिकाणी. आणि ही वनामध्ये आलेली आहे प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी त्या ठिकाणी वनामध्ये आलेला आहे असा विचार म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मणजींनी केला आणि हे सैन्य घेऊन म्हणजे असणारा भरत या ठिकाणी आलेला आहे असा विचार लक्ष्मणजीच्या मनात आला. कैसा राज्य लोभाचा स्वार्थ सखा बंधू जो आमुचा आप्त तो वैराकारा पेटला भरत वणी रघुनाथा वधू आला. मग हा असणारा म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा वध करण्यासाठी भरत म्हणजे सैन्य घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे आणि लक्ष्मणजी विचार करू लागले ज्या साधकाला असणाऱ्या म्हणजे राज्याचा लोभ त्या ठिकाणी झालेला आहे त्याला राज्याच्या लोभापुढे सखा भाऊ त्या ठिकाणी कळत नाही, आई वडील त्या ठिकाणी कळत नाही किंवा आपला असणारा थोरला भाऊ आहे हेही त्या ठिकाणी समजत नाही. राज्य लोभामध्ये त्या ठिकाणी स्वार्थ त्या ठिकाणी ज्या साधकानं बघितला गेला तो असणाऱ्या सख्या भावाबरोबर वैराला त्या ठिकाणी पेटलेला आहे आणि वनामध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी आणि या भरत म्हणजे त्या ठिकाणी आलेला आहे असा विचार लक्ष्मणजींनी केला. पहिले श्रीराणी दावी प्रेम डोळासू अंगी रोमा तोची मारावया श्रीराम वनादम स्वयाला. आणि कसा होता माझा असणारा भाऊ भरत म्हणजे ज्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राला पाहिलं गेलं त्यावेळीच रामाविषयीचं प्रेम त्या ठिकाणी आटोकाट म्हणले भरलेलं होतं आणि रामाचा अनन्य असणारा भक्त त्या ठिकाणी होता. रामाला बघितल्याबरोबर डोळ्यामध्ये असणारे त्या ठिकाणी आनंद अश्रू त्या ठिकाणी येत होते, अंगावर असणारे केस त्या ठिकाणी थरथरा म्हणजे उभे राहत त्या ठिकाणी होते. एवढा असणाऱ्या रामावर प्रेम करणारा भरत आहे आणि हाच भरत म्हणजे राज्य लोभाच्या मोहामध्ये त्या ठिकाणी गुरफटला गेला आणि तोच भरत आज वनामध्ये प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी म्हणजे स्वतः त्या ठिकाणी अधम कृत्य करण्यासाठी म्हणजे येऊ लागलेला आहे. श्रीरामाचा अनन्य भक्त मी जीवे असता पैजित कैसे निमारिला रघुनाथ सैन्य भरत निवटीना. कोरवली ज्याला राज्य लोभाच्या मोहामध्ये आप्त जन त्या ठिकाणी कळाले नाही तो भरत इथं म्हणजे रामाला मारण्यासाठी आलेला आहे. पण मी हा असणारा लक्ष्मण प्रभू रामचंद्राचा निस्सीम असणारा भक्त आहे त्या ठिकाणी रामाला अनन्य भावनेनं शरण त्या ठिकाणी आलेला आहे आणि मी म्हणले रामाच्या समोर जीवाजीत म्हणले त्या ठिकाणी असताना जिवंत त्या ठिकाणी असताना म्हणले हा असणारा कसा म्हणजे प्रभू रामचंद्राला मारतोय तीच म्हणजे त्या ठिकाणी बघतो आणि जर रामाला त्या ठिकाणी मारायला आला तर मी यालाच एकट्याला नाही म्हणजे याच्या सैन्यासहित म्हणले भारताचा काटा म्हणजे काढल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मणने विचार केला. आजी माझे तिकट बाणी दडमुंडांकित करीन धरणी भरत शत्रुघ्न हे दोन्ही अर्धक्षणी मारिना. आज माझ्याजवळ असणाऱ्या धनुष्यांच्या धनुष्याला लावण्यासाठी आणलेले बाण आहे ते अतिशय तिखट आहेत म्हणजे धार म्हणजे त्या ठिकाणी आहे आणि याच बाणानं ही असणारी धरणी म्हणजे धाडा वेगळं मुंडकं म्हणजे त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. भरत आणि शत्रुघ्न म्हणजे हे आज म्हणजे संपवल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. का राहत नाही? राज्य सुखाचा मोह त्या ठिकाणी धरला गेला
आणि असणारा आपला भाऊ असणारा प्रभू रामचंद्र याचा अंत करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून पहिला काटा असणाऱ्या भरत शत्रुघ्नाचा मला त्या ठिकाणी काढेल असा विचार लक्ष्मणजींनी केला. श्रीरामाचा निज घातकी तो बंधू मारता नवे पातकी यश मिळवेला ती लोकी मनी निष्टंक नेम केला. आणि लक्ष्मणजींनी विचार केला जो असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा द्वेष आहे, जो प्रभू रामचंद्राचा असणारा घातकी आहे त्या ठिकाणी, रामाचा घात करणार आहे त्या ठिकाणी, मग तो आपला असणारा भाऊ जरी त्या ठिकाणी असला, रामाचा द्वेष करत असला, रामाचा घात करत असला आणि त्या भावाचा असणारा काटा जरी त्या ठिकाणी काढला तर पातक त्या ठिकाणी लागत नाही. त्याचं असणारं यश हे त्रिलोक्यात असणारं वाखाणण्याजोगं त्या ठिकाणी होतं. म्हणून हाच नेम त्या ठिकाणी केला. हा भरत रामाचा द्वेष करत त्या ठिकाणी आलेला आहे, राम वध करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून या असणारा भारताचा वध त्या ठिकाणी केला तर मला असणारं पातक त्या ठिकाणी लागणार नाही. हा ठाम विचार असणाऱ्या लक्ष्मणजींनी म्हणजे केला. रागे धनुष्या वाही लागून आरोळी देऊनी लक्ष्मण सैन्यासन्मुखाला पण निर्वाण बाण सज्जुनी. मग रागाला माझ्या असणाऱ्या रमाला मारण्यासाठी भरत त्या ठिकाणी आलेला, याचा राग त्या ठिकाणी लक्ष्मणजीला आला. धनुष्य सज्ज केला, धनुष्याला असणारा बाण त्या ठिकाणी लावला. प्रभू रामचंद्राच्या रामनामाची गर्जना त्या ठिकाणी केली. समोर असणाऱ्या भारताचं सैन्य त्या ठिकाणी पाहिलं गेलं आणि निर्वाणीचा असणारा बाण म्हणजे लक्ष्मणजीने आपल्या धनुष्याला सज्ज केला. सौमित्राचे गिरा गजरे दुमदुमली गिरी कंदरे डळमळली मेरू शिखरे धराभारे कापत. मग धनुष्याला निर्वाण बाण लावला गेला. भरत सैन्याच्या समोर असणारा लक्ष्मण त्या ठिकाणी आलेला आहे. एवढा आवाज त्या ठिकाणी दिला गेला. त्यांना असणारी म्हणजे त्या ठिकाणी त्या वनामध्ये असणारी जी गिरी कंदरावती, त्या गिरीमध्ये असणाऱ्या पर्वत डोंगरामध्ये असणारा आवाज त्या ठिकाणी गुंगू लागला. एवढंच नाही, असणारी मेरू शिखर म्हणजे पर्वत म्हणजे त्या ठिकाणी ढगामध्ये त्या ठिकाणी हारू लागले. एवढंच नाही, धरणी माता सुद्धा असणारी थरथरा त्या ठिकाणी कापू लागली. आधीचा शेषाचा अवतार श्रीरामवीर हे कोकला थोर नेत्री ज्वाळा निगती दुर्धर तव सुरनर कापती. लक्ष्मण कोण आहे? आधीच असणारा शेषाचा अवतार आहे. ज्या असणाऱ्या शेषावर विष्णू भगवंतांनी असणारा शयन त्या ठिकाणी केलेला आहे, तो असणारा शेष म्हणजेच लक्ष्मण आहे त्या ठिकाणी. आणि वर्ण असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा विरह त्या ठिकाणी झालेला आहे. मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी एवढं डोळं लाल त्या ठिकाणी केलेलं आहे. रागाला लक्ष्मण त्या ठिकाणी गेलेला आहे. डोळ्यातून असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी रागाच्या असणाऱ्या अग्नीच्या जशा ज्वाला त्या ठिकाणी निघतात तशा ज्वाला त्या ठिकाणी निघू लागलेल्या आहेत. तेव्हा हे असणाऱ्या लक्ष्मणजीचं असणारं रूप म्हणजे असणाऱ्या देवानी म्हणजे त्या ठिकाणी पाहिलं गेलं. असणारे देव मानव म्हणजे त्या ठिकाणी भीतीला कापू लागलेले आहेत. आता काय असणारा लक्ष्मण त्या ठिकाणी करतो काय नाही याची चिंता असणाऱ्या देवाला मानवाला त्या ठिकाणी लागलेली आहे. सन्मुख देखोनी सौमित्रासी सेना सैनिक कासावीसी परस्परे बोलते रे रासी हाय आम्हासी स्वामी होय. मग समोर असणारा लक्ष्मण असणारा प्रभू रामचंद्राच्या रामनामाची गर्जना करत धनुष्याला बाण लावून त्या ठिकाणी आलेला आहे. हे भरत सैन्यानं त्या ठिकाणी पाहिलं गेलं. आता लक्ष्मण कोण आहे? असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा भाऊ आहे. आपला असणारा राजा भरत आहे. त्या भरताचा असणारा भाऊ लक्ष्मण आहे त्या ठिकाणी. मग युद्ध कुणासंग त्या ठिकाणी करायचं? असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे हे सैनिक आहे. हे सैनिक त्या ठिकाणी जाजावले गेले, कासावीस त्या ठिकाणी झाले आणि एकमेकाला बोलू लागली. जसा आपला स्वामी असणारा भरत आहे, आपला असणारा मालक भरत आहे, तसाच असणारा भारताचा भाऊ लक्ष्मण आहे त्या ठिकाणी. हा आपला मालकच लक्ष्मण त्या ठिकाणी आहे. आता काय विचार त्या ठिकाणी आणि सेना करू लागली. जैसे भरत आणि शत्रुघ्न तैसेच श्रीरामानी लक्ष्मण येथे कोणासी झुंजेल कोण विषमपूर्ण ओढवले. मग सैनिक त्या ठिकाणी सेना विचार करू लागलेली आहे. जसं आपल्याला म्हणजे भरत आणि शत्रुघ्न आहेत, आपण भरत आणि शत्रुघ्नाला जसं आपला स्वामी त्या ठिकाणी मानलं गेलं, तसेच इकडे म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आहेत म्हणजे त्या ठिकाणी. भरत शत्रुघ्न सारखेच म्हणजे राम लक्ष्मण त्या ठिकाणी आहेत.
मग म्हणजे आता इथं युद्ध करायचं कुणाबरोबर त्या ठिकाणी? युद्ध केलं जाईल तर असणाऱ्या मालकाबरोबरच युद्ध त्या ठिकाणी होईल, स्वामी बरोबरच युद्ध त्या ठिकाणी होईल. मग म्हणजे आता इथं मोठं संकट म्हणजे त्या ठिकाणी आपल्यावर ओढावलेलं आहे. युद्ध तरी म्हणजे कसं असणाऱ्या म्हणजे मालकाबरोबर करावं? पुढे झुंजता स्वामी संपूर्ण, मागे पळता उणे पण, सौमित्रे सज्जीला धनुष्यबाण, काय आपण करावे? मग असणाऱ्या भरताची सेना विचार करू लागली, युद्ध करायला पुढे जावं तर आपला असणारा मालक आहे, मालकाबरोबर युद्ध कसं त्या ठिकाणी करावं? आणि तो मालक आहे म्हणून युद्ध करण्याचं त्या ठिकाणी सोडून द्यावं, पाठ दाखवून महागारी त्या ठिकाणी फिरावं. तर असणाऱ्या योद्ध्याला कमीपणा त्या ठिकाणी येतोय, उणेपणा त्या ठिकाणी येतोय. समोर असणारा त्या ठिकाणी म्हणजे आपल्यावर धनुष्य बाण घेऊन म्हणजे चालून त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आपण नुसतं पाहत बसायचं का? स्वामी म्हणून स्वामी बरोबर युद्ध करायचं का शत्रू म्हणून असणारा त्या ठिकाणी युद्ध करायचं? काय करावं याचा विचार सैन्याला त्या ठिकाणी येऊ लागला. राहिली श्रीरामाची भेटी, युद्ध मांडले उठाउठी, सरली संग्रामाची गोष्टी, शास्त्रे पोटी घालावी. मग असणारा सैन्य विचार करू लागला, आपण जो मनामध्ये देह धरून त्या ठिकाणी आलेला आहे, प्रभू रामचंद्राची भेट त्या ठिकाणी घ्यायची आणि रामदर्शन त्या ठिकाणी करायचं. हा मनोदय मनाच्या ठिकाणी धरून इथं आलेलो आहे आपण. इथं तर म्हणजे आपण करायला गेलो, एक व्हायला लागला एक म्हणजे त्या ठिकाणी. रामाची भेट तर लांबच म्हणजे त्या ठिकाणी राहिली. इथं म्हणजे भांडण त्या ठिकाणी लागलं, युद्ध करण्याची वेळ त्या ठिकाणी म्हणजे आली. आता काय करावं म्हणजे इथं युद्ध करणं बी म्हणजे खुंटलं गेलं. आता काय करावं? आपण स्वामीच म्हणजे लक्ष्मणाला त्या ठिकाणी समजावं, युद्ध करायचं बंद करावं आणि आपण जी शस्त्र युद्ध करण्यासाठी आणलेली आहेत ती शस्त्र म्हणजे समोर स्वामीवर चालवण्यापेक्षा आपल्याच म्हणजे पोटात त्या ठिकाणी खुपसून घ्यावी आणि आपल्यात असणाऱ्या देहाचं पतन म्हणजे त्या ठिकाणी करावं. सन्मुख झुंजता स्वामीसी तुटी, संग्रामी देव नये पाटी, क्षात्र धर्माची अटक मोठी, शास्त्रे पोटी घालावी. काय करावं? समोर असणारं युद्ध करावं तर असणारा गुरु स्वामी आहे त्या ठिकाणी. स्वामी बरोबर कसं युद्ध करावं त्या ठिकाणी? आणि नाही करावं, माघारी पाठ त्या ठिकाणी दाखवून पळावं म्हटलं तर ती क्षात्र धर्माचं असणारं त्या ठिकाणी लक्षण आहे. हार त्या ठिकाणी मानायची नसते, पाठ कधी शत्रूला त्या ठिकाणी दाखवायची नसते. मग आता ही दुहेरी संकट त्या ठिकाणी पडावं. ही पाठवी दाखवणं नग, स्वामी संग युद्ध बी त्या ठिकाणी करणं नग. हे जर शक्य त्या ठिकाणी करायचं असेल तर आपली शस्त्र आपल्या पोटात त्या ठिकाणी घालावी, आपला देहच इथंच म्हणजे संपून टाकावा. आता श्रीरामाना दिसे दृष्टी, विचाराची खुंटली गोष्टी, क्षात्र धर्माची अटक मोठी, शस्त्रे पोटी घालावी. मग विचार केला, अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतला. आता प्रभू रामचंद्र तर आपल्याला भेटतच नाही, रामाचं मुखकमल पाहिलंही त्या ठिकाणी विचारत असणारा विचारच म्हणजे त्या ठिकाणी नाही. मग असणारा दर्शन रामाचं त्या ठिकाणी मिळत नाही. इथं विचार त्या ठिकाणी रामाचा सोडला गेला आणि इथं छात्र धर्मालाही दूषण त्या ठिकाणी लागलं जात आहे. म्हणून म्हणजे आता सगळा विषय त्या ठिकाणी सोडून द्यावा. आपण आणलेली शस्त्र आपणच पोटात घालावी ना आपला असणारा देह पतन म्हणजे त्या ठिकाणी करावा. ऐकोणी सौमित्राचा सिंहनाद, श्रीराम झाला सन्नद, दारुण मांडिले से युद्ध, म्हणून सक्रोध चालिला. मग असणाऱ्या लक्ष्मणानं जी सिंहगर्जना त्या ठिकाणी शत्रूवर चाल करून जात असताना केली होती, तो आवाज असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी ऐकला गेला. रामांना वाटलं गेलं लक्ष्मणाबरोबर आलेलं सैन्य युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. दारुण युद्ध म्हणजे असणारं लक्ष्मणाबरोबर त्या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. आपण इथं थांबणं योग्य नाही. असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी ही धनुष्य सज्ज त्या ठिकाणी केला. धनुष्याला बाण लागला लक्ष्मणाच्या कैवारासाठी. त्या सेनेकडे प्रभू रामचंद्र जाऊ लागले. श्रीराम योद्धा निरीक्षित नयनी, तव देखे दशरथ सेना, मग तो म्हणे गा लक्ष्मण, आपणा युद्ध केले. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र सक्रोध दृष्टीने त्या सैन्याच्या पुढे लक्ष्मणाच्या मागे त्या ठिकाणी आले, समोर नजर टाकली गेले. असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी सैन्य निरखून त्या ठिकाणी पाहिलं गेलं. तवाही आपले असणारे पिता राजा दशरथ आणि या दशरथाची असणारी सेना म्हणजे इथं त्या ठिकाणी आलेला आहे. लगेच प्रभू रामचंद्रांनी
आणि चित्ताच्या ठिकाणी कुणघाट वाढली गेली. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणजी तुम्ही असणारं युद्ध म्हणजे कुणाबरोबर त्या ठिकाणी करू लागलेलं? आपलीच लोक आहे ते, आपल्याच सेनेबरोबर आपणच युद्ध त्या ठिकाणी का करावं असा असणारा विचार प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला सांगितला. आमची सेना, आमचे प्रधान, आमचे बंधू भरत शत्रुघ्न, तुझं युद्धासी काय कारण, निर्वाण बाण का घेसी. आणि प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगायला सुरुवात केली, लक्ष्मणा हे आलेलं सैन्य माझंच आहे, आपलंच आहे. एवढंच नाही, ही सेना प्रधान म्हणली त्या ठिकाणी आपलंच सैन्य म्हणले त्या ठिकाणी. हे भरत शत्रुघ्न हे माझे असणारे भाऊ आहेत त्या ठिकाणी, आणि त्यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी तू का सज्ज त्या ठिकाणी झालास? का निर्वाणीचा बाण असणाऱ्या धनुष्याला त्या ठिकाणी लावला आणि त्यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी का सज्ज लक्ष्मणा झाला? प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलू लागलेले आहे. सौमित्र म्हणे रघुनंदना, सन्नद पाहे करुणिया सेना, भरताला सेवना आम्हा दोघा जना मारावया. लगेच असणाऱ्या लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राला बोलायला सुरुवात केली. रामा रामा म्हणले, ह्या असणारा म्हणले कोण आहे? भरत आहे म्हणले. सर्व सैन्य सज्ज म्हणले आपल्या बरोबर त्या ठिकाणी केलेलं आहे, आणि हा भरत म्हणले तुम्हाला आणि मला म्हणजे मारण्यासाठी या वनामध्ये त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे असा मनातील विचार असणाऱ्या लक्ष्मणजींनी प्रभू रामचंद्रांना सांगितला. माझ्या रुक्मकुंख बाणी मारीन वीरांच्या श्रेणी, भरत शत्रुघ्न पाडीन रणी, रिदुरे धरणी नानी ना. रामा रामा मग ही म्हणली त्या ठिकाणी आपल्या दोघांचा घात करण्यासाठी आलेला आहे, आणि मी म्हणले त्याचा घात करण्यासाठी या असणाऱ्या धनुष्याला म्हणले त्या ठिकाणी सोन्याचा पिसारा असणारा त्या ठिकाणी बाण लावलेला आहे, आणि याच बाणानं या असणाऱ्या सर्व वीरांचा त्या ठिकाणी म्हणजे घात त्या ठिकाणी करणार आहे. असणाऱ्या भरत शत्रुघ्नाला रणाच्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी पाडणार आहे, आणि त्यांच्याच रक्तानं ही असणारी धरणी म्हणजे त्या ठिकाणी न्हाणून सोडणार आहे असा विचार लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांना बोलू लागले. जो श्रीरामासी दे संताप, तो बंधू मारिता नाही पाप, श्रीराम कार्यार्थी साटोप, पाहे प्रताप रणरंगी. रामा रामा तुम्ही मला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नका. जो माझ्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राला दुःख देतो, जो प्रभू रामचंद्राचा द्वेष त्या ठिकाणी देतो, तो जरी भाऊ त्या ठिकाणी असला तरी ते भाऊ मारण्याचं पातक मला त्या ठिकाणी लागणार नाही. प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये मी अतिशय तत्पर आहे त्या ठिकाणी, आणि माझा आता प्रताप प्रभू रामचंद्र तुम्ही बघा आपल्या दोघांचा वध करण्यासाठी भरत आलेला आहे. ससैन्यासहित त्याचा असणारा घात म्हणजे या असणाऱ्या बाणानं म्हणजे त्या ठिकाणी करतो. मी तव तुझा अनन्य व्रत, जवळी असता जीवे जीत, कैसेनी तुझा मारेल भरत, करीन घात समस्तांचा. रामा रामा तुम्ही म्हणले असणारी चिंताच करू नका म्हणले त्या ठिकाणी, तुम्ही ठाम म्हणले राहा. तुमच्या चरणाजवळ तुमचा असणारा सेवक म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मण आहे, आणि तुमच्या जवळ म्हणजे मी असताना त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे काळजी करण्याचं काही एक कारण त्या ठिकाणी नाही. एवढं म्हणजे मी हिता असताना म्हणजे हा भरत म्हणजे तुम्हाला कसा त्या ठिकाणी मारतोय ते मी बघतोच, म्हणजे या सगळ्याचा घात म्हणजे मी त्या ठिकाणी आणि करतो. ऐसे बोलूनी लक्ष्मण करू निघाला युद्ध कंदन, तव श्रीरामे धरिला धावून, म्हणे ऐसे आपण करू नये. मग एवढा त्या ठिकाणी क्रोधाने लाल झालेला लक्ष्मण आहे, रामाला धीर त्या ठिकाणी दिला. रामाला म्हणला तुम्ही काळजी करू नका, शांत त्या ठिकाणी बसा, आणि आवेश धरून युद्धासाठी धावतच म्हणजे असणाऱ्या भरत सैन्याकडे लक्ष्मणजी जाऊ लागले. तेव्हा प्रभू रामचंद्राने ओळखलं गेला हा काय बाबा म्हणजे शांत होण्यातला त्या ठिकाणी नाही. माग असणारे प्रभू रामचंद्र ते लक्ष्मणाच्या माग पळाले, आणि धावत धावत जाऊन म्हणजे लक्ष्मणाला त्या ठिकाणी धरलं. सांगितलं लक्ष्मणा जरा धीर धर, राग अनावर म्हणजे त्या ठिकाणी कर, शांत त्या ठिकाणी कर, आपण युद्ध करणं म्हणजे योग्य त्या ठिकाणी नाही. त्यांच्या युद्धासी आले कोण, नाही तेही सोडीला बाण, तवरी जाणं आपण युद्ध दारुण करू नये. मग प्रभू रामचंद्र नीतीनं बोलू लागले लक्ष्मणा, अरे बाबा ते अजून सैन्य आपल्यावर चालून आलं नाही, युद्धाची गर्जना त्या ठिकाणी केली नाही, कोणही आपल्यावर म्हणजे त्या ठिकाणी युद्ध
असं बी काय घडलं नाही. जोपर्यंत समोरच्या शत्रूचा बाण आपल्याकडे त्या ठिकाणी येत नाही तोवर आपण हे युद्ध करणं योग्य त्या ठिकाणी नाही. असा असणारा सल्ला प्रभू रामचंद्रांनी भरतजीला म्हणले दिला. लक्ष्मणा तुझला काय झाले कैचे बय सांगसी बोले भरता मुझे तांडुले सैन्य आले ते आमचेची. लगेच असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजीला समजावून सांगायला सुरुवात केली. लक्ष्मणा जरा धीर धरा, काय झालंय म्हणजे तुम्हाला नेमकं एवढा राग म्हणजे त्या ठिकाणी धरायला? तो कोण काय शत्रू आहे का म्हणजे त्या ठिकाणी? तो आमचा असणारा भाऊ भरत आहे म्हणजे त्या ठिकाणी, लहान बालक आहे त्या ठिकाणी, लहान भाऊ आहे त्या ठिकाणी म्हणले, आणि त्यांच्याबरोबर आलेलं सैन्यही म्हणजे माझंच आहे त्या ठिकाणी. मग आज तुम्हाला असं झालं तरी काय म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यावर एवढा राग म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी धरला? प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलू लागले. येथे पारखे आहे कोण कोणाचे घेऊ बासी प्राण युद्ध करीना मनसी दारुण हे मूर्खपण क्रोधाचे. अरे लक्ष्मणा शांत डोक्याने विचार त्या ठिकाणी कर. समोरचं सैन्य आपलंच आहे, जाणाराही त्यांच्याबरोबर युद्धाला जाणाराही आपलाच आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे जरा विचार कर, म्हणजे इथं असणारं परक कोण आहे म्हणजे त्या ठिकाणी, कुणाबरोबर युद्ध करायला त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे तो. मग म्हणजे एवढं म्हणजे तो युद्धाचा साठोप म्हणजे त्या ठिकाणी धरलेला आहे. हे असणारं रागाचं लक्षण आहे म्हणजे त्या ठिकाणी. हे आपल्यातच युद्ध करणं हे एक प्रकारे असणाऱ्या क्रोधाचं म्हणजे त्या ठिकाणी मूर्खपण आहे म्हणजे त्या ठिकाणी. विनाकारण विना गोष्टीसाठी म्हणजे त्या निकारण गोष्टीसाठी म्हणजे त्या ठिकाणी रागाला येणं, क्रोध धारण त्या ठिकाणी करणं हे योग्य लक्ष्मणा त्या ठिकाणी नाही. क्रोध येण्याच्या अगोदर सारासार विचार म्हणजे त्या ठिकाणी केला पाहिजे. भरतांमसी पूर्वीपासून विरुद्ध बदला नाही स्वप्नी तो वदिला वना येऊनी ही मिथ्यावाणी जलपसी. अरे लक्ष्मणा भरत म्हणले ही म्हणजे पहिल्यापासून म्हणजे जशी माझ्या संगतीला असणारा भरत आहे त्या ठिकाणी, तवापासून म्हणजे त्या ठिकाणी कवाच म्हणजे असणारं त्या ठिकाणी आपल्याविषयी म्हणजे कुणाच्यातच आपल्या चारी चारी भावात म्हणजे कुणाविषयीच कोण म्हणजे त्या ठिकाणी विरुद्ध म्हणजे बोललेलं नाही त्या ठिकाणी. स्वप्नात सुद्धा म्हणजे कवा त्या ठिकाणी असणारा म्हणजे भरत आपल्या विरोधात त्या ठिकाणी बोलला हे म्हणजे कळलं नाही. मग म्हणजे विनाकारण म्हणजे तो वनाच्या ठिकाणी येईल, राम मारील, लक्ष्मण मारील म्हणजे या ठिकाणी याचा विचार करून हे बोलणं म्हणजे अतिशय मिथ्यावादी आहे म्हणजे त्या ठिकाणी, मूर्खपणाचं बोलणं आहे म्हणजे या ठिकाणी. येथे काय दरसी धनुष्यबाण कोणावरी घेतोसी खर्ग ओढून भरत माझा जीव प्राण त्यावरी निर्वाण करू नको. अरे बाबा तो चाल करून आलेला नाही, त्यानं धनुष्याला बाण लावून त्या ठिकाणी सोडला नाही, युद्धाची गर्जना त्या ठिकाणी केली नाही, आणि तो आपला म्हणला आवेशानं धनुष्याला बाण काय लावला, युद्ध करण्यासाठी काय म्हणजे त्या ठिकाणी जायला लागलेला आहे. हातामध्ये काय तलवार म्हणजे त्यांचा घात करण्यासाठी धरलेली आहे. हे योग्य लक्ष्मणा नाही. हा येणारा भरत हा माझा असणारा जीव की प्राण आहे, अतिशय जीवलग असणारा माझा भाऊ म्हणजे त्या ठिकाणी भरत आहे. त्याच्या बरोबर निर्वाणीचं युद्ध करण्याचा विचार लक्ष्मणा तू करू नको. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगू लागले. सैन्यामचे अंकित त्याचा तू करू नये घात क्रोध सांडोनी होई शांत ऐक वचनार्थ पै माझा. लक्ष्मणा थोडा विचार कर, डोकं शांत त्या ठिकाणी कर, आणि डोकं शांत करून म्हणजे जरा असणारा विचार म्हणजे त्या ठिकाणी कर. हे असणारं सैन्य म्हणजे माझ्या आज्ञेच्या बाहेर त्या ठिकाणी नाही, माझी आज्ञादायी असणारी सैन्य म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा असणारा घात म्हणजे तू त्या ठिकाणी करू नको. राग असणारा सोड आणि शांत होऊन म्हणजे माझं असणारं एक वचन आहे, ते वचन म्हणजे तू लक्ष्मणा आहे. भरतवदीला मला गुणी हा भय संकोचा तुझे मनी भरतापासून विरुद्ध करणी जागृती स्वप्नी घडेना. लक्ष्मणा थोडा डोकं शांत करून मी काय सांगतोय ते ऐक. म्हणजे असणारा भरत म्हणजे इथं येईल, आपल्याला त्या ठिकाणी मारील, ही जी भीती तुझ्या मनाच्या ठिकाणी आलेली आहे, ही भीती म्हणजे पहिली तू त्या ठिकाणी काढून टाक. भारतापासून आपल्या विरोधात एक कार्य एक सुद्धा कार्य म्हणजे त्या ठिकाणी होणार नाही. जागृतीनं व स्वप्नात सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी विचार करणारा भरत म्हणजे त्या ठिकाणी नाही.
लक्ष्मणा तुझं नाही ज्ञान म्हणून होसी क्रोधायमान तुझं मी सांगे ना मुळीची खून ते सावधान अवधारी लक्ष्मणा तुला अजून कळलंच नाही म्हणजे तुला असणारं ज्ञानच म्हणजे त्या ठिकाणी उमगलं नाही म्हणून म्हणजे तू अंतःकरणाच्या ठिकाणी त्या भक्ताविषयीचा राग त्या ठिकाणी म्हणजे धारण केला आणि क्रोधायमान अवस्था म्हणजे स्वतःची करून त्या ठिकाणी घेतली तुला म्हणजे मूळची जी आपल्या चौघाची जी एक खून आहे जे गुह्य आहे त्या ठिकाणी हे गुह्य म्हणजे तुला त्या ठिकाणी सांगतो सावध रीतीनं म्हणले आहे एक पिंडाचे नित्योद्भूत भरत आणि मी रघुनाथ तू भरताचा करिता घात माझही अनर्थ होऊ पाहे मग असणारे प्रभू रामचंद्राला सांगू लागले असणारे प्रभू रामचंद्र म्हणजे लक्ष्मणजीला त्या ठिकाणी सांगू लागले लक्ष्मणा ऐक म्हणजे ज्या यज्ञ कुंडातून म्हणजे असणारे यज्ञाचे 3 भाग म्हणजे त्या ठिकाणी झालेले त्या असणाऱ्या एका भागापासून म्हणजे जो असणाऱ्या कौशल्यावतीनं म्हणजे एक अर्धा भाग म्हणजे कैकईला त्या ठिकाणी दिला ना अर्धा भाग स्वतः म्हणजे असणाऱ्या कौशल्यावतीनं त्या ठिकाणी प्राशन केला त्याच असणाऱ्या अर्ध्या भागापासून म्हणजे माझी उत्पत्ती आहे त्या ठिकाणी आणि दुसऱ्या अर्ध्या भागापासून म्हणजे असणाऱ्या ह्या भरताची उत्पत्ती आहे त्या ठिकाणी म्हणून म्हणजे असणारा भरत आणि मी एकाच पिंडाचे त्या ठिकाणी आहोत मग तू भरताचा घात त्या ठिकाणी केला भरताबरोबर युद्ध त्या ठिकाणी केलं की माझा घात म्हणजे त्या ठिकाणी केल्यासारखा आहे अनर्थ होतो या ठिकाणी म्हणून म्हणजे हा अनर्थ त्या ठिकाणी होऊ नये लक्ष्मणजी विचार करा आम्हा दोघाचा एक प्राण या लागी गा विरुद्ध वचन भरताना बोलावे आपण माझी शिकवण मानावी म्हणून लक्ष्मणा मी आणि भरत म्हणजे एकाच पिंडाचा भाग आहे म्हणजे त्या ठिकाणी म्हणून आम्ही दोघं म्हणजे एकमेकाला जीव की प्राण आहे म्हणजे त्या ठिकाणी भरताला दुःख झालं की मला दुःख त्या ठिकाणी होत आहे म्हणून म्हणजे तू असणारे हे विरुद्ध वचन म्हणजे त्या ठिकाणी करू नकोस भरताला असणारं वाईट त्या ठिकाणी बोलू नको ही माझी असणारी शिकवण लक्ष्मणा तुम्हाला त्या ठिकाणी आणि ही माझी शिकवण तुम्हाला मान्य त्या ठिकाणी करावी लागल मानावी म्हणले लागल विरुद्ध जे बोलसी भरता ते चढेला माझी माता ऐसे जाणूनी तत्वता विरुद्ध वार्ता न वदावी आणि तुम्ही म्हणले असणाऱ्या भारताबरोबर जे जे वाईट कृत्य त्या ठिकाणी करचाल जे विरुद्ध वचन करचाल ते माझ्या बरोबर म्हणजे त्या ठिकाणी घडल म्हणून म्हणजे ही तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे जे भारताला दुःख दिलं ते दुःख म्हणजे मला त्या ठिकाणी होणार आहे म्हणून म्हणजे तुम्ही भारताच्या विरुद्धात एकही गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणले करू नये याचे परिगा सज्ञान भूती देखता का भगवान विरुद्ध न बोलती वचन समाधान त्याने त्यांसी म्हणून म्हणले असणाऱ्या लक्ष्मणा ऐका म्हणजे जे असणारे साधू संत हे सज्ञान मंडळी आहे त्या ठिकाणी ही साधू संत म्हणजे या असणाऱ्या धरणीवर म्हणजे जे चराचर आहेत जे प्राणी मात्र आहे या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा भगवंत आहे हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत साठवलेला आहे हे असणारं त्या ठिकाणी मानतात म्हणून म्हणजे ते असणाऱ्या दुसऱ्याचा द्वेष त्या ठिकाणी करत नाही प्रत्येक समोर शत्रू जरी त्या ठिकाणी आला तर त्या शत्रूमध्ये भगवंत पाहण्याचं ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे ते म्हणजे हे असं वाईट कृत्य म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणजे करत नसतात आणि एक आहे चिन्ह आम्हा चौघांचा एक प्राण तेही सांगे ना लक्षण सावधान अवधारी आणि लक्ष्मणा अजून एक असणारा चिन्ह आहे म्हणले आपण हे असणारे जे 4 जण आहोत भरत शत्रुघ्न राम आणि लक्ष्मण म्हणजे हे 4 वेगळे नाहीत हे 4 म्हणजे एकमेकाचा जीव की असणारा प्राण आहे म्हणजे त्या ठिकाणी हे एकमेकांचा असणारा प्राण आहे हे एकमेकाला सोडून म्हणजे राहूच शकत नाही त्याच्याविषयीचं एक असणारं लक्षण आहे ते लक्ष्मणा तुम्हाला सांगतो सावध रीतीनं ऐका प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलू लागले पुत्रेष्टी याग करी दशरथ ऋष्य शृंग करतात एक ताट पायस युक्त दिले निश्चित अग्निपुरुषे
ठिकाणी सांगतो. असणाऱ्या राजा दशरथाने म्हणजे पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ त्या ठिकाणी आरंभ केला आणि तो यज्ञ करत असताना म्हणजे त्या यज्ञामध्ये प्रमुख आहुती देण्यासाठी असणारे म्हणजे ऋष्यशृंग म्हणजे तिथं मुख्य कर्ता म्हणजे त्या ठिकाणी होते. आणि हे ऋष्यशृंग म्हणजे यज्ञ आहुती करत असताना त्या यज्ञातून म्हणजे असणारा एक यज्ञ पुरुष म्हणजे असणाऱ्या प्रसादाचं ताट घेऊन म्हणजे त्या ठिकाणी प्रकट झाले आणि ते ताट म्हणजे त्या अग्नी पुरुषानं प्रसादाचा भाग म्हणजे त्या ठिकाणी दिला. त्याचे केले चारी भाग एका पिंडाचे आम्ही दोघा सापत्न भागाचा विभाग विकल्प दोघा आम्हा नाही. मग म्हणजे त्या असणाऱ्या जे पायस्तात त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामध्ये प्रसाद होता. त्या प्रसादाचे वैशिष्ट्य सद्गुरूने असणारे 4 भाग म्हणजे त्या ठिकाणी केलेले आणि त्याच्यातील एका पिंडाचं म्हणजे असणार भरत आणि असणारा मी म्हणले त्या ठिकाणी ही 2 जण आहोत म्हणले त्या ठिकाणी. माझी असणारी माता कौशल्य आहे. कौशल्येनं अर्धा भाग कैकेयीला त्या ठिकाणी दिला. तीही माझी असणारी माता आहे म्हणजे त्या ठिकाणी पण सावतराई आहे म्हणून तिच्या पोटी असणाऱ्या म्हणजे अर्ध्या भागापासून भरत म्हणजे त्या ठिकाणी जन्मला गेला. हा सावत्र भागाचा असणारा भाग म्हणजे असणारा भरत आहे. जरी हा सावतर भाग त्या ठिकाणी असला तरी सवती मत्सर म्हणजे आमच्या दोघांमध्ये म्हणजे अजिबात त्या ठिकाणी म्हणजे नाही. प्रथम पायसाचे 3 भाग घारीने नेला कैकेयीचा भाग 2 भागांचे केले 4 भाग ते आम्ही चौघे एक पिंडी. मग म्हणजे त्या ठिकाणी हा असणारा म्हणजे 3 राण्यांत भाग 4 कसं काय झालं असतं तर ऐक म्हणजे असणाऱ्या अग्नी पुरुषानं म्हणजे असणाऱ्या प्रसादाचं ताट दिलं. त्या प्रसादाचे 3 भाग म्हणजे मुख्य त्या ठिकाणी केले. 3 भाग केले असता एक भाग असणाऱ्या कौशल्य मातेला दिला, दुसरा भाग असणाऱ्या सुमित्रा मातेला दिला आणि तिसरा भाग कैकेयी मातेला दिला. कैकेयी मातेच्या मनात म्हणजे हा भाग प्राशन करत असताना विकल्प त्या ठिकाणी आला. प्रसाद भक्षण करण्यासाठी वेळ आला तेवढ्याच असणाऱ्या गाडीनं झडप त्या ठिकाणी मारली आणि तो कैकेयीचा भाग घेऊन म्हणजे घाट त्या ठिकाणी आकाश मार्गाने निघून गेले. मग ज्यावेळेस आपला प्रसाद गाडीनं नेला हे पाहून कैकेयीला दुःख होऊ लागलं. तेव्हा माझ्या बहिणीचं दुःख तेच माझं दुःख आहे हे असणाऱ्या म्हणजे प्रभू रामचंद्राच्या मातेनं कौशल्य मातेनं विचार त्या ठिकाणी केला. कळवळाला आणि आपल्या भागातील असणारा त्या ठिकाणी अर्धा भाग म्हणजे कैकेयीला त्या ठिकाणी दिला. असं म्हणून म्हणले आम्ही त्या ठिकाणी सुमित्रा मातेचा अर्धा भाग आणि कैकेयी मातेचा अर्धा भाग असे 2 अर्धे भाग म्हणजे कैकेयीला दिले. म्हणून म्हणजे असणाऱ्या कौशल्येच्या अर्ध्या भागापासून मी अर्ध्या भागापासून कैकेयीला असणारे भरत, दुसऱ्या सुमित्रेच्या अर्ध्या भागापासून लक्ष्मण तू आणि दुसरा असणारा कैकेयीला म्हणजे शत्रुघ्न त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. अशा 4 भागापासून चौघाची म्हणजे उत्पत्ती त्या ठिकाणी म्हणजे झालेली आहे. 5वा भाग गाडीने तर 3 ते झाली शापमुक्त 30 अंजनी जन्म प्राप्त भाग उदरात तियेच्या. मग जो 5वा भाग असणारा कैकेयीचा होता तो जी घार म्हणजे त्या ठिकाणी तो प्रसाद घेऊन झालेली होती ती घार म्हणजे असणाऱ्या शापानं म्हणजे घारीच्या जन्माला त्या ठिकाणी गेलेली होती आणि तो प्रसाद भक्षण केल्याबरोबर ती घार म्हणजे शापातून मुक्त त्या ठिकाणी झाली आणि त्या भागापासून म्हणजे त्या ठिकाणी अंजनीच्या उदरामध्ये तो असणारा भाग म्हणजे त्या ठिकाणी गेला आणि तिथं म्हणजे 5व्या भागाचा उदय त्या ठिकाणी म्हणजे होऊ लागला. त्या भागाचा जाण निश्चित जन्म पावला हनुमंत या लागी म्हणती अंजनी सुता वायू सुता तोही. म्हणून म्हणजे या असणाऱ्या गाडीनं नेलेला भाग म्हणजे जी अंजनी माता म्हणजे तपश्चर्या करण्यासाठी बसलेली होती त्याच वेळी त्या अंजनी मातेच्या हातात असणाऱ्या म्हणजे उदरामध्ये तो गाडीच्या मुखातील भाग म्हणजे त्या ठिकाणी गेला आणि त्या तपश्चर्येच्या जोरावर म्हणजे त्या ठिकाणी असणारा हनुमंत म्हणजे अंजनीच्या उदरामध्ये त्या भागापासून म्हणजे त्या ठिकाणी जन्माला पावला. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी अंजनीच्या उदरी असणाऱ्या हनुमंताचा जन्म झाला. म्हणून म्हणजे अंजनीचा सोत असणाऱ्या हनुमंतराया असं म्हणजे म्हणतात. अंजनी उदरी भाग संपूर्ण यज्ञ पुरुष जाण आपण तिची विचारला त्याचा प्राण वायुनंदन या हेतू. मग म्हणजे त्या ठिकाणी अंजनी मातेच्या उदरामध्ये तो संपूर्ण भाग म्हणजे त्या ठिकाणी पावला गेला
आणि तिथंच म्हणजे असणाऱ्या यज्ञपुरुष म्हणजे त्या ठिकाणी प्रकट झालेला आहे. म्हणजे गाडीनं हवेच्या मार्गानं म्हणजे तो असणारा प्रसाद त्या ठिकाणी आणला. त्या प्रसादाचं रक्षण म्हणजे असणाऱ्या वायुदेवानं त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि ह्या वायुदेवानं जतन केलेला प्रसाद म्हणजे अंजनीच्या उदरामध्ये त्या ठिकाणी मिळाला गेला. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी अंजनीचा सूत वायुकुमार असणारा त्या ठिकाणी पवनदेवाचा असणारा मुलगा म्हणजेच हनुमंतराय असं म्हणजे त्या ठिकाणी आणि बोललं जातं. अर्ध भागे आम्हा जन्म प्राप्त सगळ्या भागाचा हनुमंत या लागी तो बळे अद्भुत तिन्ही लोकांत आतुरबळी. म्हणून लक्ष्मणा म्हणले आपण चौघबी म्हणले अर्ध्या भागाचे म्हणजे त्या ठिकाणी आहोत. आणि एका भागाचा म्हणजे जो अंजनीच्या उदरामध्ये जन्माला आलेला हनुमंत आहे तो पूर्ण पिंडाचा म्हणजे त्या ठिकाणी आपण अर्ध्या पिंडाचे आहोत. म्हणून म्हणजे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ बलवान असणारा म्हणजे त्या ठिकाणी हनुमंत आहे. म्हणून म्हणजे त्याला आतुरबाई हनुमंत म्हणजे असं त्या ठिकाणी आणि म्हणले म्हणतात. हा एक पिंडाचा पाचवा का सौमित्रा तुझा असा वाटाव का पुढे भेटेला पाचवा सका हनुमंत देखा सहकारी. म्हणून असणाऱ्या लक्ष्मणा आता आपण म्हणजे हे चौघ म्हणले राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न म्हणले पुढं म्हणले पूर्ण भागाचा असणारा हनुमंत आहे म्हणजे ही पाचवा आहे. ही लक्ष्मणा तुम्हाला माहिती त्या ठिकाणी असावं म्हणून म्हणजे सांगितलं. आणि तो पाचवा आपला भाऊ म्हणजे त्या ठिकाणी भेटणार आहे म्हणजे अरण्यकांडात म्हणजे त्या ठिकाणी किष्किंधा कांडात म्हणजे त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि हा आपल्याला सहाय्य म्हणजे त्या ठिकाणी होण्यासाठी हनुमंताची ना आपली भेट म्हणजे नक्की होणार आहे. अशा प्रकारचं कथानक प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजीला सांगितलं. पिंड भागाचे गुह्य ज्ञान ते मी जाणे श्री रघुनंदन वेदशास्त्र अटक पूर्ण न्याही कथाना सांगितले. मग लक्ष्मणा हे असणारं जे गुह्य ज्ञान आहे हे पिंडाचं जे असणारं गुह्य ज्ञान होतं ही फक्त म्हणजे मीच या ठिकाणी जाणे म्हणजे याला असणाऱ्या वेदशास्त्राला सुद्धा म्हणजे हे गुह्य त्या ठिकाणी कळालेलं नाही. म्हणून म्हणले लक्ष्मणा हा भरत आपलाच म्हणजे त्या ठिकाणी आहे. भरत शत्रुघ्न वैरी नाही त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे ही मी सांगितलेलं वचन म्हणजे त्या ठिकाणी ध्यानात धर सावध हो शांत डोक्याने विचार कर क्रोधाचं शमन म्हणजे त्या ठिकाणी टाक. युद्ध असणाऱ्या भारताबरोबर त्या ठिकाणी करू नकोस. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजीला सांगितलं. लक्ष्मणजी शांत झाले आणि पुढे काय करू लागले. चला. श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाय नमः श्री प्रभू रामचंद्राय नमः. ऐकून श्रीरामाचे वचन लक्ष्मण झाला विस्मयापन म्हणे आम्हा चौघाचा एक प्राण मरत शत्रुघ्न भिन्न नव्हेती. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जण सांगतात या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कधीचा विस्तार करू बाबाजी सद्गुरूच असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कधी जाणून समजा आपण एक आहोत हे प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजीला सांगितलं. लक्ष्मणजीनं कथा ऐकली आश्चर्य वाटलं. माहितीच नव्हतं आपण एक आहोत ती. जेव्हा एक आहोत ती कळल्याबरोबर असणार पण आपण सर्वच्या सर्वचं वजन बरं शत्रुघ्न आपल्यात काही भेदच नाही असं लक्ष्मणजीला पण लक्ष्मण झाला लजायमान युद्ध क्रोधाती धारून हे समर्पण पै माझे. प्रभू रामचंद्राच्या मुखात ऐकला आपण एकच आहोत आणि मनात जे काय भांडण करायचं होतं युद्ध करायचं होतं तो संभ्रम बाजूला सारला आणि मान खाली घातली. मान खाली घालून लक्ष्मणजी काय जायमान उतरवली धनुष्याचा वंदोली श्रीरामाचे चरण झाला लक्ष्मण अतिशांत. प्रभू रामचंद्राच्या मुखांना माहिती ऐकली बरोबर असणारी खालमानी घातली आणि मान खाली घालून म्हणजे जे काय धनुष्याला मान लावला तो सुद्धा खाली उतरवला आणि प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे खाली मान घालून आपला राग शांत करून उभा राहिले. विचार करी आपण केवळ माझे मूर्ख पण भरत शत्रुघ्नामचा प्राण त्यासी म्यार नका.
करायला निघालो होतो राग राग. धन्य धन्य श्रीरामाचे ज्ञान जाणे भूत भविष्य वर्तमान माझे निरसोनी अज्ञान समाधान माझा दिदले. धन्य धन्य प्रभू रामचंद्र म्हणले त्याला भूत भविष्य वर्तमान काळ तिन्ही काळाचं ज्ञान आहे. त्यांनी म्हटलं पुढचं भविष्य काळ जाणला आणि माझा राग शांत केला आणि मला हे आनंदित केलं. सर्वांना सुखी प्रभू रामचंद्राने केलं. कर्माच्या अति दुःख सांडोनी क्रोध निषेक श्रीरामाचे पाठीशी देख मुख राहिला. माझं जे काय अज्ञान होतं आमच्या भावाभावाविषयीच माहिती नव्हती, ती माहिती प्रभू रामचंद्र तुम्ही करून दिली म्हणून मला समाधान वाटलं. म्हणून आता मी जी काही विरोध कर्म करणार होतो, भांडण करणार होतो आमच्या घरी, ते प्रभू रामचंद्र तुम्ही थांबवलं. म्हणून खाली मान घातली लक्ष्मणजीने प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे वारीला सौमित्र सेनेने देखोनी साचार अवघी केला जय जयकार हर्षे निर्भर सैन्याशी. लक्ष्मणजीला थांबवलं भांडण करताना, जागच्या जागेवर शांत केलं. सर्व सैन्यांनी बघितला, आनंद झाला, आनंदाने जय जयकार करू लागली आणि काय करू लागली. न करीतो न मागे न वचो परतो न सांडो सावोनी मैत्री सौमित्राचे बाण तेजितो प्राण शास्त्र धर्मे. आम्ही म्हणले असणारा आज माघारी गेलोच नसतो म्हणजे रणांगणाच्या ठिकाणी लक्ष्मणजीच्या समोर उभा राहिला असतो, माघारी गेलो नसतो म्हणजे असणार. या शास्त्र धर्माप्रमाणे आमचा जीव असणारा आज आम्ही इथं सोडला असता. एवढा मचा नर्थ चुकवावया राम समर्थ स्वधर्म रक्षी श्री रघुनाथ कृपावंत दिनाचा. कृपावंत असणारे प्रभू रामचंद्र आज आमचा असणारा जीव गेला असता, पण प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला जागच्या जागेवर थांबवलं आणि आमचा जीव वाचवला. एवढे असणारे समर्थ प्रभू रामचंद्र आहे. स्वामी द्रोही समर्थ मागे पळता नरक पात शास्त्र धर्माचा अनर्थ रामे निश्चित चुकविला. पुढे काय होत असणारा स्वामी द्रोह होत आणि महाग जर सरलं तर शास्त्र धर्माला डाग लागला असता का. सूर्यवंशात येते आणि रणांगणाच्या ठिकाणी पळून गेली. पुढं सरकावं तर असणाऱ्या मालकाबरोबर भांडण होतं म्हणजे असणाऱ्या असं दुई धारेत असणारे अडकावे. तशा प्रकारे आम्ही अडकवलं होतं, पण एवढा भला मोठा अनर्थ आज आमच्यावरचा प्रभू रामचंद्राने टाळला. राम नामाचे स्मरण सद्य अनर्थाशी निर्दळन राम देखील जाण जन्म मरणा म्हणून मुलीने करावा असं म्हणा रात्रंदिवस श्रीराम श्रीराम. त्या प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं की अनर्थ टळला जातो. म्हणून सगळ्याला जरा एक अनर्थ आहे म्हणून सगळ्यांनी म्हणजे असणार श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. असं प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं की झोप रूपी अनर्थ गेला म्हणून समजा. मग अशा प्रकारचं आत्ताच प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं तर असणारा भला मोठा युद्धाचा अनर्थ पळून जायचा अनर्थ चुकला. एवढंच नाही तर त्या प्रभू रामचंद्राच्या चिंतनामुळे काय झालं म्हणले असणार आता आमचं जन्म आणि मरण संपणार. सैनिक बोलती श्रीरामाची करोनिया स्तुती अवघे आनंदे नाचती श्री रघुपती कृपा. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राची स्तुती करू लागलेले. आता दर्शन होणार, जन्म मरणाच्या राडगाडग्यात बाजूला सरणार. म्हणून अशा कृपावंत आमचे प्रभू रामचंद्र आहेत. दिनांचे नाथ प्रभू रामचंद्र आहेत. करुणेचा सागर प्रभू रामचंद्र आहेत. अशी स्तुती करून असणारे सर्वचे सर्व आनंदाने नाचू लागले. भेटे आलो सीतेची कोलिया निजसेना तिसी चौगुणा तेवढ्या सीतामाऊलीनं म्हणले ह्या भावाभावांचं काय चाललंय म्हणून सीतामाऊलीनं बाहेर डोकून बघितलं तर भरत भाऊजी आले. भरत भाऊजी एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरात म्हणजे आपलं सैन्य आपल्याला भेटायला आलं. चारपट आनंद सीतामाऊलीला झाला. येते भेटोलिया भरत श्रीरामान येईला अयोध्या स्वराज्य पागेल रघुनाथ भावात
भरतीच्या मनात एक विचार आला, आता भरतजी प्रभू रामचंद्राला भेटणार आणि वनातनं घरी परत महागारी अयोध्येला नेणार आणि अयोध्येत गेल्यानंतर भरत भाऊजी आमच्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करणार, म्हणून अतिशय आनंद वाटू लागला. कोणी रघुनाथ सैन्यला राहोनी समस्तरथ सांडोनी भरत पायी धावत घेत असणाऱ्या रथात खाली उडी टाकलेल्या सर्व सैन्य थांबवून भरतजी प्रभू रामचंद्राच्या पाया पाण्यासाठी पळतच निघाले. धना लागी जे विक्रमणा दुष्काळी लागी मिष्टान देखावया श्रीराम दर्शन तैसे मन जसं म्हणजे एका कंजूस माणसाचं मन कशावर असतंय, रुपयाला रुपया, रुपयाला रुपया, त्याचं जसं मन पैशावर असावं, किंवा एखादं म्हणजे असणार भुकेने व्याकुळ झालेला माणूस असावं, त्याचं सारखं लक्ष खडी साखरेवर संपले चकोर जैसे चंद्र किरण जीवना लागी जैसा मीन देखावया रघुनंदन तैसे मन भरताचं मन आतुर झालेलं आहे, केव्हा एकदा प्रभू रामचंद्राचं दर्शन घेईल. जसं म्हणजे असणारा चकोर पक्षी असणाऱ्या चंद्र कधी असणारा अमृताचा वर्षाव करतो त्याची वाट पाहतो, जसं म्हणजे असणारा पाण्यातनं बाहेर काढलेला मासा पाण्यात जाण्यासाठी जसं तरपड करतो, तसं प्रभू रामचंद्राचं कधी दर्शन होईल असं मनाला वाटू लागलं. बाळ मातेच्या भेटीची श्रीराम भेटवया तत्काळ तैसी तळमळ भरताची. कशी तळमळ आहे, यात्रेमध्ये असणारा आईच्या बोटाला धरून बाळ निघावं, यात्रेत हिंडावं आणि त्यावर यात्रेत गर्दीचा लोट यावं आणि बाळाचा हात सुटावा आणि बाळ एकीकडं आई एकीकड आणि मग बाळाने म्हणावं आमची आई दिसली कावं आणि आईनं म्हणावं आमचं बाळ झोपलं कावं. अव टाकामाका बघताय, टाकामाका बघताय, असं जशी कळवळ असणारी आई भेटे पती व्रता तैसे भेटावया रघुनाथ उल्हासाचे भरता. लई दिवस झालं कुठल्या गावाला आहे तर नेमका आज आल्यात. आणि मग पतिव्रता स्त्री आपल्या मालकाला भेटण्यासाठी जशी आतुर होती तसं आतुर भरती गट करोनिया गाली भरणे तैसेची निज परमेश पूर्ण भेटे दावणी श्रीराम. जसं मला असणारा वाढणारा असावा आणि त्या वाढणारा पशी असणारं चण ठेवावं आणि त्या आनंदाने गोट हात मुठी धरावं आणि गोट दिशी कधी गळून टाकावं आनंदाने. तसं प्रकारे एकदा कधी प्रभू रामचंद्राला भेटतोय, कधी असणारा लिंगन देतो असं भरतीला वाटू लागले. कोणी आस्वली केले वानरा उडी घाली तत्काळे तैसा आनंद कल्लोळ्याचा प्रेमाला जसं पिकलेला केळ पाहिल्याबरोबर वाढणार जसं तंदिशी त्याच्या उडी मारतं बघायचं असेल तर रामलिंगला जावा, तशा प्रकारचं असणारं भरतजी उड्डाण करून प्रभू रामचंद्राच्या समोर निघालेले आहे. सवे जैसा प्राण तैसे भरता सवे शत्रुगुण भेटावया श्री रघुनंदन उदित मन दोघांचंही मन तशा प्रकारे कोणाचं भरतजीचं आणि शत्रुघ्नचं बी जसं जीवाबरोबर प्राण असावा तसं भरतजी बरोबर असणारे शत्रुघ्न आहेत आणि दोघांची बी मन असणारी उदित तयारीत प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी झालेले आहे. सवे जेवी गोडपणा सुमना सवे सुवास ऐसे भरताचे शत्रुघ्न रघुनंदन पावया. जसं भरतजीच्या मनामध्ये इच्छा प्रभू रामचंद्र पाहिजे तशा प्रकारची इच्छा शत्रुघ्नाची आहे. जसं साखरेबरोबर तिची गोडी किंवा म्हणजे असणाऱ्या फुलाबरोबर त्याचा वास, तशा प्रकारे दोघांची बी मन आहे ती म्हणजे वाचा. श्रीराम सौमित्र आणि सीता भरत झाला से देखता उल्हास न संडे निज चित्ता प्रेमावस्था नावरे. महाराज एवढी गडबड करू नका, मागची वाचा वाचा. श्रीराम वाजून त्याला संपवायची आपल्याला. उदका सवे जैसा चंद्र चंद्रा सवे परम पूर्ण देवी भरता सवे शत्रुघ्न रघुनंदन पावया. जसं पाण्याबरोबर त्याची असणारी शीतळता असावी किंवा चंद्राबरोबर त्याचं असणार तेज असावं, तशा प्रकारे
प्रकारे भरतजी बरोबर असणारे शत्रुघ्न प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी निघालेले आहे. श्रीराम सौमित्र निशिता भरत झाला से देखता उल्हास न संडे निज चिंता प्रेम अवस्था नावरे. इकडे ह्या दोघांना बी प्रभू रामचंद्राचं कधी दर्शन घेता येईल असं वाटू लागलं. आणि इकडे बी सीता माऊलीला लक्ष्मणजीला बी कधी भरतजीला भेटतोय कधी शत्रुघ्नाला भेटतोय अशी दोघांच्या बी जीवांची घालमेल असणारे चालू झालेले आहे. गावणी धरिले द्रळा चरणा सरीची घातलेलो टांगण अश्रुदार राष्ट्रपती नयन प्रेमे शत्रुघ्न लागला पायी. पळतच असणाऱ्या भरतजी आलेल्या आहेत प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या पायाला लागलेले आहेत. गडबडा गडबडा असं लोटांगण घातलं गेलं. डोळ्यात नसणारा प्रेमाश्रू घळघळ वाहू लागलेले आहेत. तशाच प्रकारे लक्ष्मणजी शत्रुघ्नाची ही अवस्था झालेली आहे. या दोघाचे गळती नयन श्रीरामाचे त्रवती लोचन तिघा सांडी पडिले आलिंगण त्रिवेणी पूर्ण होऊ आली. बऱ्याच दिवसांनी भेटलेले आहेत. थोड्या वेळ येतील बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर काय होतं की रोजचं मडत त्याला कोण रडत. बऱ्याच दिवसांनी तिघच्या तिघ भेटलेले आहेत. आज तिघच्या तिघ भेटल्यानंतर आनंदाचा हुंदका तिघाला बी मावेना गेला. भरतजी असणारे रडू लागलेले आहेत. लक्ष्मणजी रडू लागले. प्रभू रामचंद्र ही रडू लागले. शत्रुघ्न ही रडू लागलेले आहेत. आणि तिघाच्या डोळ्यात असणारं पाणी वाहू लागलं. जसं असणारी एखादी नदी त्या नदीमध्ये त्रिवेणी संगम असं 3 नद्यांचा संगम असावा तसं ह्या तिघांच्या डोळ्याच्या पाण्याचा संगम झाला. राम पौर्ण स्वय गंगा जीवन भरत यमुना अति पावन सरस्वती तो शत्रुघ्न त्रिवेणी पूर्ण होऊ त्रिवेणी असणारी पूर्ण झाली. स्वतः प्रभू रामचंद्र असणाऱ्या गंगेच्या स्वरूपात यमुनेच्या स्वरूपात भरतजी आहेत म्हणले. आणि सरस्वती नदीच्या स्वरूपात असणाऱ्या त्या शत्रुघ्नाच्या डोळ्यातलं पाणी असा हा त्रिवेणी संगम असत तयार झाला म्हणजे वाचा. संगमी दिशे त्रिवेणी रूप गंगा दखनीस पाप भरत शत्रुघ्न निर्विकल्प श्रीराम देवी आले. कशाला म्हणले असणाऱ्या असं येत नसत्यात. जरा जोरास खळखळ वाहत येत असत्यात. प्रभू रामचंद्र असणाऱ्या गंगा स्वरूपात असणाऱ्या वाच्य म्हणता गंगा सकळ पापा जाती भंगा सर्व पापाचा नायनाट करणारा निर्माण करणारा प्रभू रामचंद्र. आणि आजपर्यंत झालेला जे काही उद्वेग आहे जी दुःख आहे जी काय भरत असणाऱ्या शत्रुघ्नाचं असणारं जी काय पाप आहे निर्मळ असणाऱ्या प्रभू रामचंद्र रूपी गंगेने करून टाकलं. लवण जळा झाली बेटी तैशी घेव पडली मिठी विरोली ते येरा पोटी एके संतुष्टी स्वरूप सुखरूप कशी सुखरूप झाली. तिघांनी एकमेकाला असणार आलिंगन दिलं. पण माणसाला दिसताना तिघ जण दिसत होती पण पाहायला गेलं तर ती एकच दिसू लागली. जसं पाण्यात मीठ मिसळल्यावर बाजूला करता येतच नाही तशा प्रकारे पाणी आणि मीठ जसं एक जीव व्हावं तशी ही तिघ जण एक जीव झाली. अजून पुढची वही वाचा. अग्नि कर्पूरा आलिंगन प्रेमे दैदिप्यमान सभेची ध्वनी हरपोल होती गमला निर्विकार झाले. कसलंच असणार निर्विकार त्यांच्या जवळ शिल्लक नाही. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईचं भेदन राहिला. मी भरत आहे तुम्ही प्रभू रामचंद्र आहेत हे शत्रुघ्नात हे लक्ष्मण जे आहेत हा भेदच त्यांचा संपला म्हणजे असणार. अहम ब्रह्मस्मी मीच ब्रह्मा मीच राम अशी अवस्था झाली. एवढाच नाही म्हणजे असणार. कापुराला अग्नी लावल्यानंतर जशी एक ज्योत व्हावी तसं प्रभू रामचंद्र ब्रह्मस्वरूप असणारी ज्योत या चौघांची एकच निर्माण झाली. भरत आणि शत्रुघ्न श्रीरामा देता दोघाय नाटवे दोन्ही परिपूर्ण श्रीरामे. प्रभू रामचंद्रामध्ये असणारे दोघं विसरून गेले. गट्ट सालिंगन प्रभू रामचंद्राला दिलं. मी भरत आहे
मी पण भरत विसरून गेले, मी शत्रुघ्न पण विसरून गेले. रामाचा आहे अशी अवस्था असणारी तिघाची ही झाली. अग्निशिखाचे केव देती ती अग्निरूप स्वय होती, परत शत्रुघ्नाची तशी स्थिती स्वय होती. श्रीराम तसं मला असणारा पहिलं लाकडं पेटलेले असावेत आणि त्याच्यात आपण असणारा लाकूड नेऊन टाकल्यानंतर त्याची ज्योती एकच निघती. का वेगवेगळी निघती, तिची वेगळी, ह्याची वेगळी, त्याची वेगळी, एकाच ढिगाऱ्यावर टाकल्यावर. तसं तिघं एकत्र आल्यानंतर त्यांची ज्योती एकच. भरतजी विसरून गेले, असणारे शत्रुघ्न विसरून गेले. एकच राम, तिघामध्ये एकच राम दिसू लागला. वेगळे पण संपलं भेद भेदामंग. कोणी आलिंगन सीता आणि लक्ष्मण एके पडिलेला आलिंगन बिंदपण दिसेना. मग ह्या तिघांचं आलिंगन म्हणजे वेगवेगळं कोणच दिसना, एकच दिसू लागले. असणारे सीता माऊली लक्ष्मणजी लांबून बघत होते, म्हणले काय आलिंगन झाल्यामध्ये एकच सगळे दिसू लागली. भरत आणि शत्रुघ्न ती वंदिता लक्ष्मण ऐके पडिले आलिंगन बिंदपणा दिसेना. भरतजी बी असणाऱ्या परत तिथून उठलेल्या लक्ष्मणजीच्या पाया पडल्या, शत्रुघ्न ही असणाऱ्या लक्ष्मणजीच्या पाया पडल्या. दोघांनीही लक्ष्मणजीला आलिंगन दिलं. जसं प्रभू रामचंद्राच्या स्वरूपात सारखे ते दिसू लागले, तसेच लक्ष्मणजी सारखे दिसू लागले. त्यांच्यातही वेगवेगळेपणा विसरले. एक पिंड जन्मले सृष्टी त्याची केव्हा पडली मिठी, विसरोनी यावो दुःख कोटी सुख संतुष्टी. श्रीराम एका पिंडाचे जन्मलेले आहेत पण वेगवेगळे राहत होते. केले कर्माने तुटी, कर्मामुळे आपापल्या कर्मामुळे वेगवेगळी झालेली होती. पण त्या प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेने म्हणजे असणारे हे चौघच्या चौघ पुन्हा एकदा एकत्र आले. आणि एकत्र आल्यानंतर आनंदाने असणाऱ्या एकमेकाने आलिंगन दिलं. आलिंगनाच्या पोटी एवढं सुख वाटलं, एवढं सुख वाढलं, त्या सुखाला आनंदाला पारावर राहिला नाही. टिळक पूर्वी केळन स्वाभाविक वियोग संगमाचे सुख द्वंद्व दुःख विसरले. जेव्हा अयोध्येच्या नगराच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र होते तेव्हा प्रभू रामचंद्रासोबत बरोबर खेळायचं. प्रभू रामचंद्रांनी बॅटिंग केली तर आपण बॉलिंग करायची, प्रभू रामचंद्र बॉलिंग करायला लागले तर आपण बॅटिंग करायची. असं काम करायचं का नाही. तर गेली मामाच्या गावाला निघून जवळ होतं तर प्रभू रामचंद्राची किंमत म्हणलं त्या भरतजीला बी कळे नाही, शत्रुघ्नाला बी कळे नाही. गेली गावाच्या मामाच्या गावाला आणि मामाच्या गावाला गेली. जवळ आहे तर माणसाला किंमत कळत नाही आणि लांब गेलं की किंमत कळल्याशिवाय राहत नाही. मग म्हणलं जवळ होतं तर प्रभू रामचंद्राला कोणी विचारलं नाही आणि आता लांब गेलं की असणारे दुःख वाटू लागलं. पुन्हा मग जवळ आली, मग आनंद दिवसांनी भेटल्यावर काय का नाही, लय दिवसांनी भेटली म्हणून अतिशय आनंद झाला म्हणतात. निकट असता जाण स्वभावे उपजे येळण सवे दोष गुण सज संपूर्ण देखरी. रोजच्या व्यवहारातली ओवी आपल्या संसारातली ओवी बरं का. आता सांगू का नको सांगू बघावं, सांगायचं असलं तर सांगतो, नाही तर नाही सांगायची तरी सांगून टाकतो. आपली उडत सांगून टाकतो म्हणजे असणार. नित्य निकट असता जाणं, रोजच जवळ असलं ती काय म्हणते ते पाहुण्यात जाऊ दे नको पाहुण्यात असं म्हणल्या. रोजचा जवळ असते की त्याला किंमत नसते म्हणजे असणार. स्वभाव आहे त्याच्यात दोष काढतात, त्याची हेळसांड करतात. पण कधीतरी येणारा पाहुणा असू दे बरं, आच्छरदानी मच्छरदानी 10-5 जणांची ताणाताणी. पण रोजच जावाई घरात असल्यावर काय का त्याची काय किंमत. आणि जावाई लई दिवसांनी गावाकडे यायचं म्हणलं तर काय सांगायचं, ते आमच्याकडची माणसं 10 सुद्धा 2-4 दिवस काढत नाही. ती करतो त्या जावायला पाजायचा म्हणून. एवढी परिस्थिती एवढी करायला चाललेली असती. आणि तशा प्रकारे रोजच जवळ असला की स्वभाव आहे त्याच्यात असणार हेळण दोषी कोण पाहतात म्हणजे असणार सहज संपूर्ण असं देहाच्या ठिकाणी निर्माण होत्यात. आता कसं होत्यात उदाहरण देऊन असणारे ग्रंथ करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज पुढच्या बाबेमध्ये सांगतात. स्वभावते समस्त हरी बोरी चंदन होत त्याशी दिवज दिवस माता वंदित घेती श्रीमंत भाऊ
चंदन आहे, चंदनाचं झाड. त्या चंदनाच्या झाडाचा गुणधर्म आहे, नाही आपण तेथे गेला, नाही उपडून आणि अवघात डोंगर केला चंदन. चंदन अख्खा डोंगर करण्याची ताकद त्या चंदनामध्ये असते. आणि त्या चंदनामध्ये आपणासारखी करते तात्काळ नाही काळ वेळ तयार लागे, आपल्यासारखं करू. मग कुठलं का असणार, बोरासारखं झाड असू द्या, त्याचा काटा सरळ असतं, एक वाकडा असतंय, त्याला सुद्धा सरळ करणार असतं. हिवर असू द्या, कुठल्याही झाड असू द्या, त्याला आपल्यासारखं सुवासिक चंदन करून टाकतो. मग असं चंदनाचं झाड आहे, पण त्याला सुद्धा असणार चंदन उघळवत्यात, ब्राह्मण मंडळी आपल्या कपाळाला लावतात, त्या चंदनाला उघडतात, त्या भगवंताला असणारा त्याचा टिळा लावतात म्हणजे असणार. आणि ती चंदन आपण आता गरीब माणसा एवढीस लाकूड आणतो त्या दिवशी अंतिम संस्काराला, पण मोठी लोक बघा टीव्हीत बघतो आपण, आपण चंदनाचं सरण राखतात, त्याच्यात बहुमोल किती बी किंमत मागू द्या, त्या चंदनाची किंमत लाकूड आणते ती. काय नाही बघा, चंदनाचं झाड वाढलेलं कुठं दिसलं का 4-8 दिवसांनी बघायचं, हायच कापलेलं, कापून तोडून येते. तेवढं का तर भरपूर किंमत आहे त्याला, म्हणून मोठी श्रीमंत लोक भरपूर किंमत देऊन असणार ते चंदनाचं लाकूड विकत घेतात. पण हा एवढा चंदनिया प्रेमा दीपो दीपी आगाद महिमा त्याशी भिलांगना ती आधमानिती आधमा कोळसा करणी. असो म्हणजे असणाऱ्या चंदनाविषयी असं जगताच्या ठिकाणी प्रेम आहे. कोणी देवाला लावतं, कोणी असणाऱ्या कपाळाला लावतं, कोणी असणारं त्या चंदनाला म्हणजे असणारं काही करतं, अनेक प्रकारचं असणारं भरपूर किंमत देऊन आपल्या घरामध्ये सुवासिक म्हणून ठेवतं. पण ती ज्याला किंमत कळते ते त्याचा वापर व्यवस्थित. पण आता ती भिल्लांनी जेवणात राहणारी माणसं किती बी चंदनाची झाडं, आता चुलीला लाकडं नाही मिळले की तोड चंदन जाळ. मग असणाऱ्या आधमाच्या भिल्ल्याच्या स्त्रिया म्हणले असणार, ती म्हणले असणारे आपल्या चूल पेटवायला ती चंदन वापरतात आणि त्याचं म्हणजे असणारं कोळसं काढतात. चंदन मला याद्री ते भिल्लाच्या अग्नी माझ्यारी रांधीती त्यावरी कांदी माझी. असं म्हणजे असणारा तो मलयागर नावचा असणारा चंदन आहे, सर्वांना सुवास देणार आहे, सर्वांना असणारा सर्वांचा ताप शमन करणारा. बघा चंदन जर लावला कपाळाला तर शांत माणसाला वाटतं, एवढा चंदनाचा मोठेपण आहे. पण ते भिल्लनाच्या नारी स्त्रिया काय करतात, ती चंदन कसलं एवढं शीतळ असणारं सुद्धा गार असणारं सर्वांना शांत करणारं, पण त्या चंदनाची लाकडं आणतात, चुलीत घालतात आणि आपलं भाजी भाकरी त्याच्यावर बनवत्यात. निकट वासे उबग आला सुवास येलो सोनी सांडीला विषय साधावया पुला चंदन जाळीला विषय. एवढा सुवास देणारा चंदन पण चुलीत घातला धुपल्याशिवाय राहतंय का? मग धोपला किती गावणार आपल्याला. आता आपलं बघा उदबत्ती आणताना सुद्धा म्हणतो चंदनाची असली तर दे बरं का जरा. आता ती देवाला सुवास घ्यायचं असतं का आपल्याला घ्यायचं असतं, पण असू द्या मागतंय आपलं निमित्त असतं, पण चंदनाची द्या म्हणतो. मग असणारा एवढं चंदनाची असणारी सुवास देणारा पण असणारा ते स्त्रिया का म्हणतात काय धुपायात लागले, कसला वास यायला लागला की ठसका सोडला म्हणते त्या वासानी म्हणले असणार. नको असला म्हणजे जी विषय आहेत त्यांना असणारा चंदन म्हणजे असणारा कडू खवट वाटतो. चंदनाचा गुण कैसा जाळील्याही ते सुवास ते नयाची बिल्लीनीच्या मानसा त्याचे निकासी सिजवी कांजी. आवत किती सुवासिक असणारं चंदन एवढी लाकूड असलं तरी किती अगरबत्ती करतात, किती पैसे लोक कमवतात म्हणजे सुवासिक असतं चंदन. ह्या असणारा गुण आहे चंदनाचा म्हणजे असणारा. पण कुणी ते असणाऱ्या भिल्लानीच्या स्त्रिया त्याच्याकडे लक्षच देत नाहीत. म्हणजे काय घेणं का ते नाही, जवळ असलं की काय घेणं घेणं कशाचं का सरपण असणं, चंदन असो किंवा सागवान असो, चूल भागला आपला आजचं भाजी भाकरी झाली बाद झाला, ती काही विचारच करत नाहीत. म्हणलं त्या चंदनाच्या लाकडावर भाजी भाजी पाशी एक आहे ती गुण देखील तो येळसिती मग आपुले विषय स्वार्थी जाळू जय धावती धर्म स्पर्श. तसे काही लोक आहेत ते म्हणले ते भिल्लनी सारखे साधू संताला असणार ओळखतच नाही. बघा तुम्ही संत जगी गुण चंदनाचे अंगी. चंदनाच्या अंगात जसं गुण असतात तसं साधू संतांच्या अंगात गुण असतात.
पण त्या साधू संतांची हेळण करतात, त्या साधू संतांना लोक नावं ठेवतात म्हणले असणार त्याची माझी करीती हित सकळ, ते लक्षातच येत नाही. जसं चंदन सुवासिक असतं हित आपलं साधू संत करतात, ते लक्षात येत नाही. त्यांच्यात गुणदोष बघतात, त्यांना नावं ठेवतात आणि आपल्या असणारी अधोगतीला जातात. रात्री असोनी संगती जे साधूचा दोष न देखती, हे ते धन्य त्रिजगती त्या ते वंदित शिव चक्रे. जो अखंड साधू संतांच्या बरोबर राहतो पण साधू संतांचं गुणदोषच पाहत नाही, हे असाच ती तसाच कधीच म्हणत नाही. आपलं रोज एकमेकाच्या संगतीने एका ताटात जेवायचं आणि जीवन हात जोन झाला की कसं खाताय काय की कुत्रं जगलं असतं एक, लगेच तिथंच गुणदोष त्याचं बघायचं, लगेच त्याला दोष बी द्यायचा आणि त्याच्या गुणाकडे बी बघायचं. जो अखंड त्याच्या बरोबर साधू संताबरोबर राहतो आणि त्यांचा असणारे गुणदोष पाहत नाही, तो जगताच्या ठिकाणी धन्य आहे. असणारे हरिहर विष्णू परमात्मा भगवंत महादेवजी सुद्धा असणारे त्याची भेट व्हावी, त्याची संगत व्हावी आणि त्याचे असणारं चरणात आपल्याला स्पर्श व्हावं असं देव सुद्धा इच्छा करतात. संगती आहरणी सासोनी न देखती गुणदोष, त्यापाशी अवतार पुरुष घ्यावया उपदेश स्वयती. जो असणारा अखंड साधू संतांच्या बरोबर राहतो, साधू संतांचा असणारा हेळसांड करत नाही, वाकडं तिकडे कधी साधू संतांना बोलत नाही, त्याचा उपदेश घेण्यासाठी अवतारी पुरुष सुद्धा इच्छा करतात गुरु आपल्या हीच व्हावा म्हणून. आता कोण कोण असतंय तसं वाचा. अवतार मूर्ती श्री वामन त्याशी कसप उपदेशी ज्ञान, अगाध साधूचे महिमान पूज्य सजन तिन्ही लोक त्या ठिकाणी असणाऱ्या पूजने असतील तर साधू संत आहेत म्हणजे असणार कसे आहेत का त्यांच्या बरोबर अखंड राहिलं, ते असणारे साधू संतांचे गुणदोष पाहत नाहीत. ते अवतारी पुरुष सुद्धा त्यांना असणार आपलं सद्गुरू मानतात. असणारा भगवंत असणाऱ्या वामन रूपामध्ये पृथ्वी तलावर अवतरित झाले आणि त्या वामन रूपातील असणाऱ्या भगवंताने साधू संतांच्या संगतीत राहून जे असणारे कश्यप ऋषी होते, त्या कश्यप ऋषी कुणाचे गुणदोष पाहत नव्हते, म्हणून त्या भगवंताने वामन रूपातील असणाऱ्या कश्यप ऋषीचा अनुग्रह घेतला म्हणतात. श्रीरामन रामायणात वसिष्ठापाशी श्री रघुनाथ विनविता उपदेश घेत, साधू संत अति पूज्य. दुसरं तिसरं उदाहरण द्यायची गरज नाही. ग्रंथकर्ते म्हणतात ह्याच रामायणामध्ये असणार स्वतः अखिल कोटी ब्रह्मांडाचे नायक प्रभू रामचंद्र मनुष्याच्या रूपामध्ये पृथ्वी तलावर आलेले आहेत आणि पृथ्वी तलावर येऊन कसलं सॉंग धरलं बघा, कसलं नटनाट्य असणारे प्रभू रामचंद्राचं. त्याच प्रभू रामचंद्राने जे काय साधू संतांचे अखंड शेजार करणारे वशिष्ठ महाराज आहेत, कुणाचे गुणदोष पाहत नाहीत, म्हणून अवताराला आलेले प्रभू रामचंद्र त्या प्रभू रामचंद्र वशिष्ठ महाराजांना शरण गेले, त्यांचा अनुग्रह घेतला म्हणतात. कोणी वा जावया गुणदोष पायी पळणी वियोग झाली साधुनी, त्याचा अनुताप दोष निरसनी पुढे भेटी पाशी स्वानंद. असं साधू संतांचा उपदेश प्रभू रामचंद्राने सुद्धा घेतला म्हणतात. श्री सरस्वते नमः. जय प्रभु रामचंद्र भगवान की जय. जावया गुण दोष हेळनाशी वियोग झालिया साधूची, त्याचा अनुताप दोष निरसी पुढे भेट पाशी स्वानंद. समजले असणारा हे गुणदोष जाण्यासाठी आणि वियोग झाल्यानंतर साधूची भेट व्हावी का तर असणारे साधू संत काय असणारे पूजनीय आहेत, त्यांनाच असणारा वियोग झाल्यानंतर परत एकत्र यावं, आनंद वाटावं असं वाटायचं असतं तर साधू संतांना असणारं शरण जावा म्हणतात. राम तेजुनी मातुळी भरत वियोगानुतापे तू सुस्नात पुढती भेटताची श्रीनाथ सद्य सुख प्राप्त भरतात. आणि आपल्या अंतकरणातल्या असणाऱ्या गुणदोष जाण्यासाठी नम्रता धरावं लागते म्हणजे असणार. पण
नम्र झाला होता त्याने कोंडिली अनंत. नम्रतेने असणाऱ्या साधू संताला शरण जावं. मग अनुतापी संपत दोषी जातात. मग भेटी आनंदाची असणारी भेट होती. मग त्याच असणाऱ्या प्रभू रामचंद्राला लहान असताना भरतजीनं सोडलं, मामाच्या गावाला गेलं. तो वियोग झाला, दुःख दोघं, वियोग म्हणजे लांब दोघं एकमेकापासून गेले होते. अनुताप झाला, भेटायला पाहिजे होतं. त्या अनुतापामध्ये आणि वियोगामध्ये जणू काही ह्यांनी आंघोळच केली की काय असं वाटलं. प्रभू रामचंद्र भेटल्यानंतर अतिशय आनंद भरतजीला झाला. म्हणतात वियोगाचा जो संयोग पाप भंगोय सुख भोग भरत सुखी झाला सांग निवाले सर्वांग. शत्रुघ्नाचे वियोग झाला, दुःख झालं. का झालं? देवाला विसरला, घसारलाच की. म्हणून विसरायचं नाही. म्हणून तर मरणासहित येणारं काय असेल तर देवाचं नामाचं आहे. म्हणून विसरायचं नाही. म्हणलं प्रभू रामचंद्राला विसरून मामाच्या गावाला गेलो. दुःख झालं, पाप झालं माझ्या हातून. पण ज्यावेळेस पुन्हा प्रभू रामचंद्राचं दर्शन घडलं की तापा झाली तुझी, पाप माझं सगळं संपलं गेला आणि सुख प्रभू रामचंद्राची भेट झाल्यानंतर झालं. म्हणून ह्या देहाच्या ठिकाणी ओटी झालो, शीतळ झालो, आनंदित झालो. प्रभू रामचंद्राची भेट झाली. म्हणून श्रीराम भरतानी शत्रुघ्न ऐके पडिले आलिंगन केव्हा माझी सुख संपन स्वानंदन श्रीरामा. प्रभू रामचंद्र आहेत, भरतजी असणारे, शत्रुघ्न आहेत असणारं, तिघांचं असणारं एकच आलिंगन पडलं. मिठी सरशी असणारं तिघांनाही आनंद झाला. आणि तो आनंद देणारा कोण असेल तर प्रभू रामचंद्र. का तर आलिंगन दिलं की बघितलं ना आपण, ह्या हृदयातलं त्या हृदयात जातात. आनंदाचा मूळ गड्डा प्रभू रामचंद्र आहेत. त्यांनी आलिंगन भरतजीला दिलं आणि शत्रुघ्नाला दिलं. त्यांना दुःख झालेलं होतं, प्रभू रामचंद्र भेट कधी होईल हे दुःख आहे तळमळ होती. पण आनंद रूपी प्रभू रामचंद्राचे असणारा आलिंगन पडल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला. दीप्ती आले का दीप लाविती सकळ दीपी एकीची दीपी भरत शत्रुघ्न ऐश्वरी अभिनस्थिती भिन्न झाले. जसं म्हणजे असणारा दिवा एकाच त्याला वाती वेगवेगळे पण ते सगळ्याचं तेज सारखंच. तशा प्रकारे असणारा भरतजी वेगळ्या, प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी वेगळ्या दिसायला लागलं पण तिघाचं तेज एकच. जे सुख झाले श्रीराम भेटी ते सुख बोलता नये गोष्टी एका जनार्दनी पडली मिठी सुख संतुष्ट श्रीरामा. अशा प्रकारचं तिघा असणारं सुख तिघांच्या भेटीनंतर ते सुख वाटलं, जे काय आनंद त्या तिघांना वाटला. चौघांना 5 जणांना जो काय आनंद वाटला तो आनंद असणारा सुख या वाचनी वर्णनच करता येत नाही. म्हणजे असणार अतिशय सुख आनंद असणारं पडला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन म्हणतात त्या आनंदाचं आणि सुखाचं वर्णन मला सुद्धा करता आलं नाही. भरत श्रीराम अनुवाद संवादेव सांडले परमानंद एका जनार्दनी निज बोध कथानुवाद सुख सेवे. असो भरतजी प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा असणारा संवाद होणार आहे, बोलणं भाषण होणार आहे. बोलणं भाषण तर कसं आहे, आनंद देणार आहे, परमानंद कधी न संपणारा आनंद, श्रेष्ठ आनंद देणारा भाषण होणार आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपले सद्गुरू जनार्दन स्वामीला म्हणतात त्यांच्यातनं एक प्रकारचा बोधच आहे. कोणासाठी? आपापल्या असणाऱ्या लोकांना, मनुष्य जन्माला आलेल्या असणारा बोधच आहे की भावभावांनी कसं असावं, काय असावं, कशा प्रकारचं असणारं त्यांचं चरित्र असावं. हा असणारा सुख देणारा कथा अनुवाद उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी असणाऱ्या 4 भावभावांचं भाषण आहे. त्याच्यानंतर तिल तर्पण असणारं पित्राला असणारं दशरथ राजे कसं काय आलेले आहेत. दशरथ राजे सगळं सैन्य प्रभू रामचंद्र बघतील, सीतामाऊली बघतील, लक्ष्मणजी सर्व सैन्य बघतील, भरतजीला बघतील, कौशल्य माता सुमित्रा मातेला बघतील. पण दशरथ राजेच कुठे आहेत म्हणतील. दशरथ राजे कुठे गेले? मग म्हणतील दशरथ राजे संपलेलं प्रभू रामचंद्र कळतील आणि प्रभू रामचंद्र पिंडदान त्यांचं कशा प्रकारे करतील, कसं करायचं, कुठं करायचं, कसं केलं तरी चालतंय. आता आपण म्हणतो तिथं जावं का, कुठं जावं, कसं करावं, कसं करायचं असतंय. उद्याच्या अध्यायात ऐका. स्वास्ती श्री भावार्थ रामायणे अयोध्येकांड एककार टीकाय श्रीराम भरत शत्रुघ्न संयोग नाम 15 पंचदशाध्याय.